नमस्कार मित्रांनो, मी मी डॉक्टर विवेक रणावरे. माय वेलनेस नेचर केअर अवेअरनेस प्रोग्राममध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. ॲज अ माइंड बॉडी वेलनेस कोच गेली कित्येक वर्ष मी प्रॅक्टिस करतोय आणि साधारण 3 वर्षापासून ॲज अ नॅचरोपॅथी एक्सपर्ट मी कार्यरत आहे. 2022-23 मध्ये मी भारतीय विद्यापीठ येथून नॅचरोपॅथीचा पूर्ण वेळ डिप्लोमा कोर्स कंप्लीट केला आणि टोटल माझा हेल्थकडे बघण्याचा, नेटवर्क मार्केटिंगकडे बघण्याचा किंवा पूर्ण ॲलोपॅथी असेल, आयुर्वेदा असेल, नॅचरोपॅथीकडे बघण्याचा पूर्ण माझा दृष्टिकोन चेंज झाला आणि याच माध्यमातून माय वेलनेस नेचर क्युअरची घोडदौड सुरू झाली. साधारणतः 2.5 वर्षापासून पिंपरी चिंचवड पुणे येथून मी ही प्रॅक्टिस सुरू केली आणि विविध क्लायंट्स मी पेशंट म्हणणार नाही बेसिकली. विविध क्लायंट बरोबर वेगळ्या विषयांवरती काम करत असताना काही गोष्टी अवगत झाल्या, ज्याच्या माध्यमातून आपण माय वेलनेस नेचर क्युअरचा एक आगळा उपक्रम आपण सध्या हाती घेतलेला आहे. गेल्या 20 वर्षापासून ट्रेनिंग कोचिंग कन्सल्टन्सीच्या माध्यमातून मी लोकांच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करतच आलेला आहे. परंतु मागच्या गुढीपाडव्यापासून थोडंसं व्यापक स्वरूप आपण याचं पुढे घेऊन चाललोय मार्केटमध्ये. सो ॲज अ फाउंडर अँड CEO माय वेलनेस नेचर क्युअर, युअर हेल्थ अँड वेल्थ पार्टनर, हार्दिक स्वागत करतोय. आज बेसिकली एक सिंपल साधा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. इफ यू आर हेल्दी इट्स गुड, फॅन्टास्टिक. तुम्ही निरोगी आहात, आनंदी आहात, मस्त, बहुत बढिया. पण जर नसाल तर काय? निश्चितच जर तुम्ही हेल्दी नसाल तर काही ना काही तुम्ही शारीरिक व्याधी अनुभवत असाल आणि त्याच्यासाठी काही ना काही निश्चित गोष्टी करत असाल किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की लोक अंगावर काढतात, आपण ज्याला म्हणतो की सहन करतात आणि मग एका वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की त्याच्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी काही वाटेल ती किंमत मोजावी लागते. ती शारीरिक असेल, आर्थिक असेल, भावनिक असेल, मानसिक असेल. अशा लेवलपर्यंत पोहोचू नये म्हणूनच माय वेलनेस नेचर क्युअरने काही गोष्टी हातामध्ये घेतलेल्या आहेत. एक नॅचरोपॅथीमध्ये आमच्या गुरूंकडनं मला वाक्य जे मिळाले ते मी तुम्हाला सांगतो. इफ यू आर नॉट बॉर्न विथ डिझीज देन डोंट लिव्ह विथ इट. जर तुम्ही असं काही अपवादात्मक असू शकतं की एखाद्या व्यक्ती जन्मताच कुठला तरी एक आजार घेऊन जन्माला येऊ शकतो, पण फार तुरळक अशी व्यक्ती तुम्हाला बघायला भेटेल. पण जर समजा तुम्ही जन्माला येताना आजार घेऊन आलेला नाहीयेत तर आजाराबरोबर जगू नका, असं आमच्या गुरूंचं म्हणणं होतं. आणि त्याचबरोबर त्यांचं पुढचं असं म्हणणं होतं की डोंट डाय विथ इट, म्हणजे आजार घेऊन मरू नका. सो मेसेज फार क्लिअर आहे, आपल्याला निरोगी राहायचंय माय डिअर फ्रेंड्स. आणि म्हणूनच आम्ही एक मिशनवरती काम करतोय माय वेलनेस नेचर क्युअरच्या माध्यमातून. इज इट टू मेक यू हेल्दी, राईट? आपलं मिशन काय आहे? तुम्हाला हेल्दी बनवायचं आहे. येस, हेल्दी माइंड आणि हेल्दी बॉडी असली पाहिजे. मन आणि शरीर दोन्ही निरोगी असलं पाहिजे. सो सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्हाला डिझीज फ्री करायचं, म्हणजे आजारातून मुक्त करायचं आहे. आणि समजा सुदैवाने खूप चांगल्या परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, आता कोणताही आजार नसेल तर गुड, फॅन्टॅस्टिक. हा विषय लोकांपर्यंत, आजारी लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आमची मदत तुम्ही निश्चित करू शकता. पण जर समजा तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातला एखादा व्यक्ती जर समजा आजारातून मुक्ती मिळवायची असेल तर येस, डेफिनेटली आम्ही ते मिशन हातामध्ये घेतले. तुम्हाला आजारातून मुक्ती मिळवायची आहे. आणि फक्त आजारातून मुक्ती मिळवायची नाहीये तर आपल्याला औषधातून सुद्धा मुक्ती मिळवायची. याचं कारण काय? एखाद्या आजारपणासाठी कदाचित तुम्ही औषधं घेऊन त्या आजारातून बाहेर पडत असाल किंवा तो आजार मॅनेज करत असाल, पण औषधं घेऊन. तर नॅचरोपॅथीचा फंडा सांगतो की तुम्हाला आजारातून मुक्ती मिळवायची आहे आणि फक्त आजारातून नव्हे तर औषधातून मुक्ती मिळवायची आहे. आणि फक्त आजारातून आणि औषधातून नव्हे तो कोणत्याही प्रकारच्या सप्लिमेंटमधून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळवायची आहे. नॅचरोपॅथीचा फंडा आहे रिजनल, सीझनल खाल्लं पाहिजे. रिजनल, सीझनल आणि ओरिजिनल खाल्लं पाहिजे. मी परत एकदा रिपीट करतो, रिजनल, सीझनल आणि ओरिजिनल खाल्लं पाहिजे. आणि हे जर आपण व्यवस्थित खाल्लं तर जगातल्या कुठल्याही सप्लिमेंटची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही. आणि मी हे तुम्हाला सांगणार आहे की पुढच्या येणाऱ्या काही मिनिटांमध्ये की माय वेलनेस नेचर क्युअरचा जो फंड आहे तिथं आपण हे तंतोतंत पाळतो, लक्षात घ्या. सो नॅचरोपॅथीचं प्रिन्सिपल काय आहे, ज्याच्या आधारावरती आपण ही सगळी मुहूर्तमेढ रोवलेली आहे, ते म्हणजे बॉडी कॅन फाईट अगेन्स्ट एनी डिझीज. शरीरामध्ये ती क्षमता आहे की आपल्या शरीरामध्ये असलेला कोणताही आजार शरीर बरा करू शकतो. अगदी सर्दी, पडसं, खोकल्यापासून अगदी कॅन्सरपर्यंत, किडनी फेलियरपर्यंत असेल, कुठल्याही प्रकारचा, अगदी डायलिसिस झालेला असेल, कुठलाही आजार आहे. आणि हा जर लाईफस्टाईल बेस आजार झालेला असेल, जर आपण जन्मता त्या आजाराला घेऊन आलेलं नाहीये आणि तो आजार जर आपल्याला जीवन जगत असताना झालाय, ज्याला आपण म्हणू शकतो लाईफस्टाईल
जगत असताना जर झालेला आहे तर त्या आजारातून नॅचरोपॅथीचं प्रिन्सिपल सांगतं की तुमच्या बॉडीमध्ये जी क्षमता आहे फक्त आपल्या बॉडीला काय करायला लागेल, त्याला ते वातावरण द्यावं लागेल जेणेकरून बॉडी स्वतः फाईट करेल कोणत्याही आजारांशी. राईट. सो माय डिअर फ्रेंड्स, सध्या सगळ्यांना भेडसावणारा जो मुख्य आजार आहे, ज्याचा उगमस्रोत आपण म्हणता येईल सगळ्या आजारांचा, तो आहे डायबिटीस. आणि डायबिटीस इज अमॉंग द लीडिंग कॉज ऑफ डेथ इन इंडिया. माय डिअर फ्रेंड्स, हे तुम्ही गुगल करू शकता. व्हॉट्सअपवरती, व्हॉट्सअप या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून, चॅटजीपीटीच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही हा डेटा मिळवू शकता. सो आज भारतामध्ये 2021-23 मध्ये जे पाहिलं गेलेलं आहे, जे मृत जाण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर डिजीज, रेस्पिरेटरी इन्फेक्शन, राईट, असे विविध, चला प्रत्येक आजारांमध्ये मी डीप जाण्यापेक्षा मी असं म्हणेन की भयानक असे आजार सध्या लोकांना ग्रासलेले आहेत. पूर्वीच्या आजारांना फक्त आपण साथीचे आजार म्हणून ओळखायचो. राईट, साथीचे आजार, कंटेजियस डिझीज. सध्या ते आजार होतच नाहीयेत आणि भलतेच आजार सगळ्यांना ग्रासलेत, जे कदाचित 50 वर्षांपूर्वी, 100 वर्षांपूर्वी ज्याचा नामशेष सुद्धा भारतामध्ये नव्हता. परंतु आता हे सगळे डिझीजेस जे काही आपण पाहतोय, हे सगळे आपल्या चुकीच्या राहणीमानामुळे झालेले डिझीजेस आहेत. आणि जोपर्यंत आपण आपलं राहणीमान सुधारत नाही, कळते पण वळत नाही, अशी बऱ्याच लोकांची स्थिती आहे. लक्षात घ्या, तोपर्यंत या आजारातून मुक्त होता येणार नाहीये. आणि मुख्य म्हणजे हे आजार ऍक्च्युली ज्याला आपण डिझीज म्हणतो, हे डिझीज नाहीये, तर एक अशी सिच्युएशन आपल्या शरीरामध्ये क्रिएट झाली, तयार झाली आहे की ज्याच्यामधून आपल्याला बाहेर पडणं सहज शक्य आहे. परंतु आपण आज अडकलोय वेगळ्या औषधांमध्ये. आणि आज जे ऍक्च्युली ज्यांना आपलं शरीर कळतंय, ज्यांना आपण डॉक्टर म्हणतोय, किंवा जे ॲलोपॅथीचे मेडिसिन डॉक्टर्स आहेत, MDs आहेत किंवा MS आहेत, राईट, यांच्यापर्यंत आपण जातो. आणि तो व्यक्ती आपल्याला कन्सल्टिंग करायला पाहिजे, त्याने आपलं काउन्सिलिंग केलं पाहिजे, आपलं राहणीमान कसं सुधारेल, आपल्याला औषधातून मुक्ती कशी मिळवता येईल हे सांगणं त्याची अथॉरिटी आहे, त्यांच्याकडे ते ज्ञान आहे. परंतु आपला आजार ऐकून घेतल्यानंतर फक्त एकच काम करतात, ते म्हणजे औषध लिहून देण्याचं काम करतात. आणि आता जर समजा वेगवेगळ्या आजारांची नावं घेतली तर ते म्हणतील हे औषध तुम्हाला सोडता येणार नाही आयुष्यभर. अहो, रतीब करून ठेवलं या लोकांनी आपला. आज आपल्याला औषधांची गरज नाहीये, ज्याला आमचे गुरु नेहमी सांगतात की मेडिकेशनची गरज नाहीये, एज्युकेशनची गरज आहे. म्हणजेच काय, आज ज्ञानाची आवश्यकता आहे की आपल्याला काय झालंय हे ज्ञान आपल्याला घेणं फार आवश्यक आहे आणि त्याच्या मुळापर्यंत जाणं फार आवश्यक आहे. परंतु अशा वेगळ्या आजारांसाठी आपण देव मानत असलेल्या डॉक्टरांपर्यंत पोहोचतो आणि मग कदाचित आपण ॲलोपॅथीमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये किंवा नॅचरोपॅथीची साथ घेतो. जर तुम्ही नॅचरोपॅथीची साथ घेत असाल तर खूप उत्तम आहे, कारण ते फक्त आपल्या मुळाच्या कारणावरतीच काम करतात, म्हणजे लक्षणांवर काम करते. जसं ॲलोपॅथीमध्ये लक्षणांवरती काम केलं जातं, त्याच्यातून तात्पुरत्या स्वरूपाचा आपल्याला रिलीफ दिला जातो, आराम दिला जातो, ते मुळावरती काम करत नाही. परंतु ॲलोपॅथी एमर्जन्सीसाठी अतिशय उत्तम आहे. एमर्जन्सी कंडिशन मध्ये ॲलोपॅथीला दुसरा पर्याय नाही माय डिअर फ्रेंड्स. परंतु छोटे मोठे आजारांसाठी जर आपण ॲलोपॅथीच्या औषधांवरती विसरून राहिलो, जे की नाही विसरलं पाहिजे, तर प्रत्येक गोष्ट काय एमर्जन्सी घेऊन येते असं नाहीये. पण मग छोट्या मोठ्या किरकोळ आजारांसाठी आपण जे ॲलोपॅथीची औषधं घेतो तत्काळ बरं वाटतंय, आपल्याला असं वाटतंय, राईट, लक्षणावरती काम करतंय, पण लॉंग टर्मचे साईड इफेक्ट्स आपण आज भोगत चाललेला आहे. मग किडनीचे प्रॉब्लेम असतील, लिव्हरचे प्रॉब्लेम असतील, ह्या विविध, म्हणजे आता मी सगळ्या अवयवांवरती बोलणार नाहीये, पण तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि कोविड नंतर तर बऱ्यापैकी लोकांना हे कळलंय की ॲलोपॅथीच्या जाळ्यामध्ये अडकलं नाही पाहिजे, आयुर्वेदा किंवा निसर्गोपचाराकडे आपल्याला वळलं पाहिजे. सो आयुर्वेदा बेसिकली खूप चांगला आहे, रूट कॉज फाइंड करतं, रूट कॉज वरती काम केलं जातं. फक्त एका आजारावरती नाही, पूर्ण शरीरावरती काम केलं जातं. लॉंग टर्म साठी खूप चांगलं आहे. लाईफस्टाईल करेक्शन वरती ते काम केलं जातं. आणि जगातलं सगळ्यात जुना आजारातून मुक्ती करण्याचं शास्त्र म्हणजे आयुर्वेदा 5000 वर्षांपासून, राईट, आपल्या शास्त्रांमध्ये हे सगळं सांगितलं गेलेलं आहे. आणि थँक्स टू कोविड, किमान कोविड नंतर तरी लोकांचे थोडेसे डोळे उघडलेले आहेत. आयुर्वेदाकडे झुकण्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत हे आपल्याला माहिती आहे. आणि गैरसमज आहे लोकांचा की आजारातून बाहेर पडण्यासाठी आयुर्वेदा किंवा नॅचरोपॅथीमध्ये वेळ लागतो. जर आजार तयार होण्यासाठी कित्येक वर्ष लागलेली आहेत, तर तो आजार बरा होण्यासाठी थोडासा अवधी दिला तर काय हरकत आहे. ॲलोपॅथीच्या जाळ्यामध्ये अडकून आयुष्यभर गोळ्या खाण्यापेक्षा ठराविक कालावधीसाठी जर उपचार पद्धती स्वीकारली आणि त्याच्यातून जर मुक्ती मिळत असेल तर काय अडचण आहे. सो डेफिनेटली आयुर्वेदा आणि नॅचरोपॅथी खूप चांगला आहे. पण आपण माय वेलनेस नेचर केअरच्या माध्यमातून जे बॉडीचं बेसिक प्रिन्सिपल आहे की याला कोणत्याही पॅथीची गरज नाहीये, शरीर सक्षम आहे कोणत्याही आजाराला फाईट करण्यासाठी. ते प्रिन्सिपल
प्रिन्सिपल आपण पुढे घेऊन चाललोय, म्हणजेच काय नॅचरोपॅथीचं प्रिन्सिपल आपण पुढे घेऊन चाललोय. निश्चितपणे जिथे जिथे गरज आहे तिथे आपण आयुर्वेदाची मदत घेतलीच पाहिजे, परंतु एमर्जन्सी सोडलं तर ॲलोपॅथीचा स्वीकार आपण केला नाही पाहिजे. एका मुख्य आजारावरती मी बोलणार आहे, तो आहे डायबिटीस. आणि ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली लाईफस्टाईलच्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या आजार आहेत ना, त्याला सुद्धा लागू पडणार आहेत. आपण आज एक सगळे आजार तर घेऊ शकणार नाहीये आणि माझी ती अथॉरिटी सुद्धा नाही व्हेरी फ्रँकली. पण यस, ज्याच्यावरती मी स्पेशलायझेशन काही वर्षांपासून मिळवतोय, काही वर्ष म्हणण्यापेक्षा 2-1 वर्षांपासून मिळवतोय, त्याच्यावरती जर काम झालं तर बाकीच्या आजारांवरती सुद्धा ऑटोमॅटिक काम होणार आहे. राईट. एक घाव अनेक तुकडे, मी असं म्हणेन. मराठी साध्या भाषेत बोललं जातं एक घाव 2 तुकडे, पण मी म्हणेन एक घाव अनेक तुकडे करता येतील असा आजार आपण मुळाशी जाऊन बरा करणार आहोत, तो म्हणजे डायबिटीस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डायबिटीस हा आजार नाही. जरी आपण त्याला संबोधण्यासाठी आजार म्हणत असतो बोली भाषेमध्ये, तरी शास्त्रीय दृष्ट्या डायबिटीस हा आजार नाहीये. शरीरामध्ये निर्माण झालेल्या स्थितीमुळे, शरीरामध्ये निर्माण झालेल्या काही बिघाडांमुळे ते आपल्याला दिसतंय. जर समजा शरीरात झालेला बिघाड, जर साध्या भाषेत बोलायचं म्हटलं तर आपला राहणीमान जर आपण पूर्ववत केला जो अगोदर होता, तर निश्चितच आपण याच्यातून मुक्ती मिळवू शकतो. डायबिटीस काय आहे बेसिकली? क्रॉनिक कंडिशन ऑफ हाय ब्लड शुगर. तुम्ही असं कधीच म्हणू शकत नाही की माझ्या शरीरामध्ये साखर नको, किंवा मला साखर नको, किंवा मी साखर खाणारच नाही, किंवा साखर माझ्या शरीरात तयारच नाही झाली पाहिजे. यू कॅनॉट. बिना साखरेचं आपण जगू शकणार नाही. आपल्या शरीराला जी ऊर्जा लागते ती ग्लुकोजच्या माध्यमातून, म्हणजे साध्या भाषेत बोलूया शुगरच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. आपण फक्त साखर खाल्ली किंवा गोड खाल्लं म्हणजेच शरीरामध्ये साखर वाढते असं नाहीये. तुम्ही कार्बोहायड्रेट जे काही खाता, कोणत्याही पद्धतीमध्ये कार्बोहायड्रेट्स खाता, अगदी चपाती खाल्ली तरी, भात खाल्ला तरी, त्याचं रूपांतर कशामध्ये ग्लुकोज मध्ये होणार आहे. कारण काय? कार्बोहायड्रेट्सचं विघटीकरण ज्या वेळेला, मेटाबॉलिझम जेव्हा शरीरामध्ये होतं, त्यावेळेला ग्लुकोज मध्येच कन्व्हर्जन होतं आणि ग्लुकोजमुळेच आपल्या प्रत्येक पेशीला ऊर्जा मिळते, ज्याला आपण म्हणतो मेटाबॉलिझम होतं. राईट. एनर्जी मिळते. आज तुम्हाला जर हे माझं ऐकायचं, ऊर्जा लागते, बसायचे उठायचे, झोपायचे, उठायचे, पळायचे, चालायचे, काम करायचे, तर ऊर्जा लागते. राईट. आता मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही कोणाशी बोलताय, ऊर्जा लागते. तर ही ऊर्जा आपल्याला शुगरच येते, लक्षात ठेवा. त्यामुळे शुगर हा प्रॉब्लेम नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, क्रॉनिक कंडिशन ऑफ हाय ब्लड शुगर हा प्रॉब्लेम आहे. शुगर हा प्रॉब्लेम नाहीये, तर हाय ब्लड शुगर सुद्धा प्रॉब्लेम नाही. पुढे गेल्यानंतर आपल्याला समजेल. सध्या आपण एवढंच म्हणूया की ब्लडची शुगर वाढली किंवा वाढत चालली, किंवा त्या शुगरची विल्हेवाट नाही लागली, तर आपल्याला डायबिटीस होणार आहे. दॅट इज डायबिटीस नंबर टाईप 2, ज्याला आपण टाईप 2 डायबिटीस म्हणतो. टाईप 1 डायबिटीस हा लहान मुलांमध्ये पाहायला मिळतो, जो जन्मताच त्यांच्यामध्ये इन्सुलिन तयार होत नाहीये योग्य प्रमाणामध्ये, किंवा होतच नाहीये. असं काही बिघाड असतो त्यांच्या शरीरामध्ये, त्यांना लहानपणापासून इन्सुलिन घ्यावं लागतं. तो आहे टाईप 1 डायबिटीस. आपण आज टाईप 1 डायबिटीस बद्दल बोलणार नाही. आपण, तुम्हाला जन्मतः नव्हता, लहानपणी नव्हता, अचानक झालेला आजार, अचानक ऍक्च्युअली होत नसतो, पण मी कळला अचानक, नाही का? तर त्या आजाराबद्दल, म्हणजे टाईप 2 आजाराबद्दल आपण आज बोलणार आहे. टाईप 2 डायबिटीस या आजाराबद्दल बोलणार आहे. परत मी सांगेन, मी आजार शब्द वापरत असलो तरी ती स्थिती आहे शरीराची, ज्यामध्ये आपण पूर्वत होऊ शकतो. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही रेस्ट बी अश्युअर, कॉन्फिडंट राहा की आज जरी तुम्ही डायबिटीसला आजार म्हणत असाल, किंवा त्या स्थितीतून तुम्हाला पूर्वत यायचं असेल, तर येण्याची शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. आजपर्यंत जे आमच्यावरती पगडा बसलेला आहे, जो आम्हाला डॉक्टरांनी आजपर्यंत सांगितलं की डायबिटीस हा एकदा झाला की आयुष्यभर राहणार आहे आणि महिल्यावरच तो संपणार आहे. नो माय डिअर फ्रेंड्स, या षडयंत्रातून तुम्हाला बाहेर यायचंय. डॉक्टर हा देव असतो. 100% जर तो आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असेल, फक्त योग्य औषध नव्हे. लक्षात घ्या, डॉक्टरचं काम फक्त औषध देणं नसतं. तुम्ही MBBS करा, आयुर्वेद करा, कुठलीही पॅथी करा, लक्षात घ्या, त्यामध्ये त्यांना काउन्सिलिंग हा पार्ट शिकवला जातो. पण त्यांच्याकडे काउन्सिलिंग करायला वेळ नाहीये. मग ते तुमच्या आमच्यासारख्या वेलनेस कोचकडे येतात. तुम्ही हे लोकांना समजावून सांगा. बरोबर आहे. आज मेडिकल प्रोफेशन नसताना सुद्धा नॅचरोपॅथीच्या आधारावरती आम्ही हे जे काउन्सिलिंग करतो, त्याच्यातून मागच्या 2 वर्षात पाहिले खूप चांगले रिझल्ट लोकांना मिळत आहेत. कारण जे डॉक्टरांचं काम होतं ते थोडंसं आम्ही स्वीकारलंय, काउन्सिलिंग करण्याचं, कोचिंग करण्याचं. डॉक्टरांचं काम आता उरलंय फक्त एकच, आजार जाऊन सांगायचा, त्यांनी प्रिस्क्रिप्शन द्यायचं, मेडिकल मध्ये औषधं घ्यायची. तर आजपर्यंत मला लाईफस्टाईल डिझीज ज्या काही आहेत, समजा डायबिटीज असेल, हार्ट अटॅक असेल, ब्लड प्रेशर असेल, वगैरे वगैरे ज्या काही डिझीजेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ॲलोपॅथीची औषधं सुरू केली आणि तुमची कालांतर 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 5 वर्ष तुम्ही औषधं खाताय, त्या औषधातून तुमची मात्रा कमी झाली. मी औषध बंद बोलतच नाहीये, औषधांची मात्रा कमी झाली. म्हणजे समजून घ्या की तुम्ही 100 mg ची गोळी खात होते, 2 वर्षानंतर तुम्हाला आता 75 mg ची गोळी लागायला लागली, 50 mg ची गोळी लागायला लागली. असं होतंय की याच्या उलट चाललंय. 100 mg ची 150 mg झाली, 150 200 mg झाली, 400 mg झाली. बघा, काळ पुढे लोटला जाईल तशी शरीराची परिस्थिती खालावली जाते आणि औषधाचा डोस वाढला जातो.
आपण मॅनेजमेंट करतोय फक्त, मुळाशी जातच नाहीये. आणि ॲलोपॅथी मध्ये बघा, मी नेहमी ज्यांना गुरुस्थानी मानतो किंवा ज्यांना आदर्श प्रेरणास्थान, एकतर आचार्य मनीष गुप्ता, त्याच्यानंतर डॉक्टर BRC विष्णुभाई चौधरी, आणि या दोघांचेही गुरु असलेले स्वदेशीचे प्रचारक आहेत राजीव दीक्षित, यांना मी प्रेरणास्थान मानतो. आणि यांचं म्हणणं आहे की ॲलोपॅथीमध्ये एक औषध असं दाखवा जे कोणताही एक आजार 1% बरा करतो. आणि जर तुमच्याकडे असं कोणी सापडलं तुम्हाला चॅलेंज करणारं, 10 लाख रुपयाचं बक्षीस BRC सरांनी दिलेलं आहे. राईट, BRC विष्णुभाई चौधरी. ढिगभर व्हिडिओज युट्यूबवर, फेसबुकवर आहेत. आणि या 2 वर्षामध्ये मी यांचे शेकडोनी व्हिडिओज पाहिले असतील. आणि त्यामुळेच माझा नॅचरोपॅथीवरचा कॉन्फिडन्स वाढला. आणि गेल्या 1.5-2 वर्षापासून आम्ही जी काही प्रॅक्टिस चिंचवड पुण्यामधून सुरू केली त्याच्यामध्ये आम्ही रिझल्ट सुद्धा खूप चांगले पाहतोय. सो बेसिकली शुगरचा प्रॉब्लेम नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला शुगर आहे किंवा हाय शुगर आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला नाहीये. तुम्हाला हाय शुगर अगोदर सुद्धा होती, परंतु तुमचं शरीर ती शुगर पचवत होतं, त्याला योग्य ठिकाणी कारणी लावत होतं किंवा त्याचं काम योग्य पद्धतीने चालू होतं. साध्या भाषेत बोलूया का, शुगरची विल्हेवाट तुमचं शरीर व्यवस्थित लावत होतं, त्याच्या ऊर्जेमध्ये रूपांतर करत होतं. म्हणून तुम्हाला कधी शुगरचा प्रॉब्लेम झाला नाही. शुगर हा प्रॉब्लेम नव्हताच. प्रॉब्लेम काय होता? इन्सुलिनचा होता, इन्सुलिन रेजिस्टन्सचा होता. चला, मग व्हॉट इज इन्सुलिन? बेसिकली एक हार्मोन आहे आपल्या शरीरामध्ये जे पॅनक्रियास स्वादुपिंडाच्या माध्यमातून तयार होतं. आणि त्याच्या स्वादुपिंडामध्ये सुद्धा जो असलेला बीटा सेल आहे, त्या बीटा सेलमुळे हे इन्सुलिन सिक्रेट होते, म्हणजे एक हार्मोन सिक्रेट होते. आता हे इन्सुलिन काय करतं? हे इन्सुलिन एकच काम करतं. आपल्या शरीरामध्ये साखर तयार झाली, या अन्नावाटे आपण जे काही सेवन करतोय त्याच्या माध्यमातून ग्लुकोज तयार झालं किंवा साखर तयार झाली, आपण म्हणूया, कधी कधी ग्लुकोज म्हणूया, याला साखर म्हणूया, एकच आहे. समजण्यासाठी आपल्याला काही MBBS ची परीक्षा द्यायची नाहीये, बरोबर आहे? तर साखर तयार झाल्यानंतर जेवढी साखर तयार होते किंवा ग्लुकोज तयार होतंय तेवढंच पॅनक्रियास काय करतं? एक हार्मोन तयार करतं. आपण म्हणजे एका नगाला एक नग. आणि साध्या भाषेत संपूया, काय आपल्याला परीक्षेकडे द्यायची नाहीये. तर एक मॉलिक्यूल ग्लुकोजचा तयार झाला की एक मॉलिक्यूल इन्सुलिनचा तयार होतो. जेवढा ग्लुकोज शरीरात तयार होईल तेवढं इन्सुलिन तयार होतं पॅनक्रियासच्या माध्यमातून. आता इन्सुलिनचं काम काय आहे? इट हेल्प्स ग्लुकोज टू एंटर सेल्स. ग्लुकोज काय करतं? जसं आपल्याकडे नवरा नवरी म्हणजे लग्न झाल्यानंतर पाठराखीण येते नवरीला घालवण्यासाठी, बरोबर की नाही? ती तिला कम्फर्टेबल करते त्या घरामध्ये आल्यावर. बघा, पाठराखीण असते की नाही, ती नवऱ्या मुलीबरोबर येते. जी मावशी, काकी, कोणीतरी मोठी असते, तिला अनुभव आहे, बरोबर आहे? ती येते कुठे? त्या मुलीला दिलेल्या घरी येते. लग्नानंतर 4-8 दिवस तिथे राहते, त्या मुलीला तिथे कम्फर्टेबल करते आणि मग ती काय कायमस्वरूपी राहत नाही, निघून जाते. तसंच इन्सुलिनचं काम काय आहे? इन्सुलिन ग्लुकोज बरोबर येणार, सेलपर्यंत येणार, आपल्या पेशीपर्यंत येणार. 63 ट्रिलियन सेल्स आहेत आपल्या शरीरामध्ये. ओके, त्या पेशींपर्यंत येणार इन्सुलिन आणि ग्लुकोजला दरवाजा उघडून देणार इन्सुलिनसाठी, ग्लुकोजसाठी दरवाजा उघडून देणार. कशाचा? सेलचा, आपल्या पेशींचा दरवाजा उघडला जाईल. आणि पूर्ण शरीर पेशीमधून बनलंय, बरोबर? म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये काय होतंय? ग्लुकोज जाणार आहे. आणि ग्लुकोज गेल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम होतं किंवा साध्या भाषेत तिच्या अशी काही प्रक्रिया होते ज्याची ऊर्जा तयार होते आणि आपल्या शरीराला ऊर्जेची गरज आहे. माय डिअर फ्रेंड्स, इन्सुलिनचं एकच काम आहे, तयार झालेल्या साखरेची विल्हेवाट लावण्यासाठी सेलपर्यंत पोहोचवणे, पेशींपर्यंत पोहोचवणे. फक्त पेशींपर्यंत पोहोचवणे नव्हे, तर पेशींचा दरवाजा उघडून देणे आणि ग्लुकोजला आतमध्ये ढकलणे. इन्सुलिन खपलं, ग्लुकोज पण खपला, विषय संपला. आता जर समजा त्या पेशींनी जर समजा नॉक केलं, एकदम सिंपल बोलूया आपण, काय झालं? समजा आपल्याला जो इन्सुलिनच्या माध्यमातून जो सेलचा दरवाजा, पेशींचा दरवाजा उघडायचा होता, त्याची चावी इन्सुलिन आहे आणि आपण चावी टाकली. पण समजा एका खेडकर मुलाने काय केलं? त्या लॉकच्या आतमध्ये जिथे चावी टाकतो आपण, तिथे जर चिंगम चिकटून ठेवलेला असेल किंवा आत ढकललेली असेल, तर ती चावी आत जाऊन काम करू शकणार नाही, म्हणजे दरवाजा उघडणार नाही. आणि दरवाजा नाही उघडला तर इन्सुलिनचं प्राण निघून जाणार, इन्सुलिन खपणार, साध्या भाषेत बोलूया, खपणार. पण ग्लुकोज तर आत गेलं नाही. जर आत ग्लुकोज गेलं नाही तर परत कुठे येणार आहे? साखरेमध्ये येणार आहे. परत ते रक्तामध्ये येणार आहे. ते रक्तामध्येच फिरत राहणार.
आता रक्तामध्ये साखर वाढली की परत पॅन्क्रियासला संदेश जातो मेंदूकडनं की चल बाबा ग्लुकोज वाढलेला आहे, अजून इन्सुलिन तयार कर. परत इन्सुलिन तयार केलं. आता इन्सुलिन जेवढं तयार करायला पाहिजे तेवढं तयार करतंय, बरोबर आहे. नवीन अन्न येत आहे, जुनं अन्न जे काही साखर तयार करते ती साखर ब्लड मध्ये वाढत चालली आहे, इन्सुलिनचं प्रमाण वाढत चाललंय, परत ते पेशींपर्यंत जात आहे, पेशींचा दरवाजा उघडला जात नाहीये, इन्सुलिन खपतंय, म्हणजे इन्सुलिन खर्ची पडलं. परंतु काय झालं, ग्लुकोज तसंच राहिला रक्तामध्ये. आता रक्ताची मात्रा वाढली, रक्तामध्ये साखरेची मात्रा वाढली. आता परत पॅन्क्रियासला मेंदूने काय केलं, आदेश दिला, बाबा ते खपवलं पाहिजे, अजून इन्सुलिन तयार कर. आणि एक वेळ अशी येते, लक्षात घ्या, की पॅन्क्रियास सुद्धा थकून जाईल ना, किती इन्सुलिन तयार करायचं त्याची कॅपॅसिटी आहे, बरोबर आहे. पण ही थोडी लेटर स्टेज आहे. त्याच्या अगोदर काय होणार लक्षात घ्या, जर समजा आपल्या रक्तामध्ये ही दिवस रात्र कंटिन्यू रक्ताबरोबर जर साखर फिरत राहिली तर होणार काय, साखर वाढत गेली आहे. आता साखर हा चिकट पदार्थ आहे, गोड पदार्थ आहे, चिकट पदार्थ आहे. आपल्या रक्ताची जाडी वाढत जाते. साध्या सिंपल भाषेमध्ये बोलूया, रक्त घट्ट होत जातं आणि हे घट्ट होण्याचं जे प्रमाण आहे ते जर वाढत गेलं तर आपल्या विविध अंगांना म्हणजे ऑर्गन्सला किंवा अवयवांना डॅमेज करणार आहे. आता हे कसं डॅमेज करतं लक्षात घ्या. सगळ्यात भयानक आजार जो आहे तो इन्फ्लमेशनचा आहे. म्हणजेच काय, हे कळणार पण नाही लवकर. आता आपण जुन्या काळामध्ये किंवा लहानपणी आपण पतंग खेळलोय, राईट. फक्त संक्रांतीला नव्हे, आपण सुट्ट्यांमध्ये इकडे इकडे पतंग खेळलेलो आहोत, बरोबर आहे. आता पतंग खेळत असताना आपल्याला पतंग एकमेकांची काटायची असते, तर आपण मांजा वापरतो, बरोबर आहे. तो मांजा पूर्वी तयार कसा केला जायचा तुम्हाला माहिती आहे, काच बारीक केली जायची, तुकडे केले जायची, भुकटी काचीची केली जायची, राईट. बाटल्या बिटल्या तोडायचो आपण आणि त्याच्यानंतर त्या भुकटीमधून काय चिकट पदार्थ घेऊन आपण तो धागा तयार करायचो, तो मांजा तयार करायचो. ओके. आता अशी जर बारीक भुकटी आपण म्हणूया काचेची भुकटी जर तुमच्या शरीरातल्या रक्तामध्ये जर फिरत असेल साखरेच्या स्वरूपामध्ये, ओके. मी टेक्निकल नावं सांगत नाही, तुम्हाला कन्फ्युजन करते, फक्त साध्या भाषेत समजेल एवढंच बोलतोय, कारण तुम्हाला मला कुठेही जाऊन परीक्षा द्यायची नाहीये, बरोबर आहे. मग त्याला काय म्हणतात ते सोडून द्या बाजूला. तुम्हाला सिंपल समजणे, साखर ही काचेचं स्वरूप घेते, पावडर काचेचं स्वरूप घेते आणि कंटिन्यू आपल्या वाहिन्या रक्तवाहिन्यांमधून फिरतीये. आणि ही फिरत असताना निमूटपणे फिरणार नाहीये. त्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवरती होतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये जखमा व्हायला सुरू होतात आणि कधीही न भिरून. आता लक्षात घ्या, तुमचं डोकर फुटलं, कुठेतरी खरचटलं, काय झालं आणि ती खपली धरते, माहितीये ना. आता खपली धरण्याच्या ऐवजी आपल्या शरीरामध्ये काय असतं माहितीये का, तिथे हात जातो आणि ती ढपली काढायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय करतो आपण, ती जखम पुन्हा ओली करतो. असं जर कंटिन्यू आपण एखादा गुडघा फुटलाय आणि ढपली पकडायला लागला की आपण लगेच जाऊन उकरली, ढपली पकडायला लागला आपण रक्त येणारच की नाही, म्हणजेच काय ती जखम कधी बरी होईल का, होणार नाही. तसंच आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये कंटिन्यू काय सुरू आहे, जखमा होण्याचं सुरू आहे, बरं होण्याचं नाव नाहीये, बरं होण्याचं नाव नाही. त्याला म्हणतात इन्फ्लमेशन. आणि हे कव्हर करण्यासाठी शरीर काय करतं, शरीर ही साखर रक्तवाहिन्यांमध्ये जर चिकट पदार्थ सतत राहिला तर रक्तवाहिन्या कडक होतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत जातं, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि दुसरा आजार सुरू होतो, दॅट इज ब्लड प्रेशर. हॅलो, दॅट इज ब्लड प्रेशर. आता ह्या लेवलला पोहोचू नये म्हणून आपण शुगर वाढल्यानंतर डॉक्टरकडे जातो. डॉक्टर काय करतात, आपल्याला ॲलोपॅथीची औषधं लिहून देतात. आता ही गोळी खात राहा, जेवायच्या आधी खात राहा वगैरे वगैरे सांगितले जातात. तर मला त्याच्यात जायचं नाहीये. बरं, डॉक्टर आता समजून घ्या थोडंसं की डॉक्टरने गोळी दिली, आपली शुगर नॉर्मल झाली. हॅलो, काय मॅजिक आहे बघा. आपल्याला समजा 300 500 जी काही 800 300 200 जी काही शुगर असेल, म्हणजे नॉर्मलच्या वरचं बोलतोय आपण, 300 असेल. आता शुगर वाढली म्हणजे नक्की काय झालं, थोडंसं टेक्निकल समजून घेऊया याच्यात, अगदी साध्या भाषेत समजून घ्या. आपल्या शरीरामध्ये 3.5 4 लिटर पकडा, 4 लिटर रक्त आहे. जर आपल्याला आपली नॉर्मल शुगर समजा, उदाहरण घ्या, नॉर्मल शुगर 200 रीडिंग आहे, ओके. आणि ही शुगर 200 ची 300 झाली म्हणजे नक्की काय होतं, किंवा 300 ची 400 झाले म्हणजे नक्की काय होतं, 200 ची 400 झालं म्हणजे नक्की काय झालं. आपण साधं उदाहरण बघूया, 200 ची शुगर 300 झाली म्हणजे काय होतं. आपल्या शरीरामध्ये जे 4 लिटर रक्त आहे त्यातलं 1 लिटर रक्त आपल्या बाटलीमध्ये, बिस्लरीची जशी बाटली असेल पाण्याची, तसं इमॅजिन करा. ह्या 1 लिटर रक्तामध्ये 1 ग्रॅम शुगर, हॅलो, 1 ग्रॅम शुगर वाढली. एका लिटर मध्ये 1 ग्रॅम शुगर वाढली म्हणजे 4 लिटर मध्ये 4 ग्रॅम शुगर. अख्ख्या शरीरामध्ये तुमचं 60 70 80 किलो जे काही वजन आहे त्याच्यामध्ये 4 ग्रॅम साखर वाढली म्हणजे 100 ने साखर वाढली आहे. 200 ची साखर 300 झाली म्हणजे काय झाली, आपल्या शरीरामध्ये 4 ग्रॅम साखर वाढली. 200 ची 400 शुगर झाली म्हणजे 8 ग्रॅम फक्त साखर वाढली. आता हे फक्त म्हणायला फार सोपं वाटतंय, पण हे जीव घेणं आहे.
म्हणजे एका लिटरला 1 ग्रॅम साखर ही जीवघेणी ठरू शकणार आहे माय डिअर फ्रेंड्स. आता इन्सुलिन काय करतंय? ही साखर घेऊन चाललंय पेशींकडे. पेशीने दरवाजा नाही उघडला तर ही साखर वाढत चालली. कशामध्ये? साखरेमध्ये, सॉरी, रक्तामध्ये. मग आपण गोड खायचं कमी करूया, साखर खायचं कमी करूया, अमकं कमी करूया, तमकं करूया. ओके, राईट. तुम्ही साखर खायची कमी केली, पण जे काही कार्बोहायड्रेट्स आपण खातोय, जे भात खातोय किंवा इतर गोष्टी ज्या काही कार्बोहायड्रेटच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये चालल्यात, ओके, त्याचं रूपांतर कशात होत आहे? परत ते साखर म्हणजे ग्लुकोज मध्येच होत आहे. म्हणजे फक्त गोड कमी केलं याचा अर्थ आमची सुटका झाली असं होत नाहीये. भाकरीतून, चपातीमधून, भातामधून वगैरे वगैरे याच्यातून सुद्धा शेवटी काय तयार करायचं शरीराला? एनर्जीसाठी साखरच तयार करायची. आणि जर ही साखर आपली शुगर मधली, सॉरी, रक्तामधली जर कमी नाही झाली तर अडचण होणार आहे शरीराची. म्हणून एमबीबीएस वाला किंवा ऍलोपॅथी वाला आपल्याला गोळी देतो ज्याच्यामुळे रक्तातली साखर कमी होते. म्हणजे नक्की काय होतं? रक्तातली साखर कमी झाली म्हणजे काय? रक्तातनं बाहेर काढायची आणि मिळेल त्या जागेमध्ये ढकलायची. मिळेल त्या जागेमध्ये ढकलायची म्हणजेच काय? आता पेशींमध्ये तर जाऊ शकत नाही साखर, कारण इन्सुलिनचा प्रॉब्लेम आहे. आणि तो व्यक्ती अजून इन्सुलिनवर गेलेला नाहीये. समजून घ्या, इन्सुलिनवर गेल्यानंतर सुद्धा जर इन्सुलिन रेझिस्टन्स असेल, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी असेल, तरी सुद्धा पेशींचा दरवाजा उघडला जाणार नाही. मग साखर कमी झाली रक्तातली म्हणजे काय झालं? तर रक्तातली साखर घेतली आणि ती लिव्हर मध्ये ढकलली. रक्तातली साखर घेतली आणि ती चरबीच्या स्वरूपात पोटाच्या आजूबाजूला ढकलली. जाडी वाढत जाते, स्थूलपणा येत जातो. बरोबर आहे. आता ह्याला म्हणतात, जर ती मसल फॅट असेल तर चांगलं आहे, पण ती विस्करल फॅट, ज्याला डायबिटीस विस्करल फॅट म्हणतो, विस्करल फॅट मध्ये जर रूपांतर झालं ते अवघड आहे. मसल फॅट असेल तर त्याची ऊर्जा तयार होते आणि आपल्याला ताकद मिळते. बऱ्याच वेळा तुम्हाला हे बघायला मिळालं असेल, ज्या व्यक्तीला शुगर आहे, धडधाकट दिसतो, चांगला हट्टी आहे, मस्त थोडीफार चरबी ज्याला आपण म्हणतो साध्या भाषेत मसल आहे, पण त्याची एनर्जी डाऊन होते. काय एनर्जी डाऊन होते? कारण ती विस्करल फॅट आहे, मसल फॅट नाहीये. दोन्हीमध्ये फरक आहे. ओके, आपल्या शरीरामध्ये विस्करल फॅट तयार होते डायबिटीसच्या पेशंट मध्ये. जर साखर औषधांमुळे रक्तातली साखर कमी केली तर ती कमी होते, म्हणजे शरीरातून बाहेर जात नाहीये, शरीरातच आहे, पण वेगळ्या वेगळ्या अवयवांमध्ये ती साठवली जाते. शरीराला काय लागतं? लक्षात घ्या, एनर्जी लागते. तर शरीर म्हणतं, समजा ज्या काळामध्ये तुम्हाला एनर्जी द्यायची आणि समजा तुम्हाला जेवण नाही मिळालं, सिंपल बोलूया एकदम, ऊर्जा देण्यासाठी काहीतरी पाहिजे, मग ती फॅट डिझॉल्व्ह करतं, मसल फॅट डिझॉल्व्ह करतं. परंतु जी विस्करल फॅट आहे, कारण बरेच लोक म्हणतील आम्ही हट्टकट्टे एवढे दिसत नाही, पैलवानच्या सारखे आम्ही नाहीये किंवा हट्टकट्टे नाहीये तरी मला डायबिटीस आहे, त्यांच्यामध्ये विस्करल फॅट असते जी वापरलीच जात नाही आणि ती पेशींच्या आजूबाजूला काय करते? घर करून बसते. पेशींच्या आजूबाजूला घर करून बसते. पेशींच्या आजूबाजूला घर केलं म्हणजे प्रत्येक अवयवाच्या आजूबाजूला विस्करल फॅट डिपॉझिट झाली आणि किती तुम्ही बाहेरून जरी इन्सुलिन घेतलं तरी ते पेशींचा दरवाजा उघडू शकत नाही, कारण त्याच्या आड काय येते? साध्या भाषेत बोलू का? चरबी आड येते. मानसिक स्तरावरती घेऊ नका, चरबी मी बोलतोय तरी विस्करल फॅट आहे, पण लक्षात एखाद्या गोष्ट राहण्यासाठी आपण तसं बोलतोय. आता लक्षात घ्या, हळूहळू काय होणार आहे? आपल्या नेत्रांवरती आईट साईटचा प्रॉब्लेम होणार आहे, दिसण्याच्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम होणार आहे. जर ही फॅट नर्वस सिस्टीम मध्ये डिपॉझिट झाली, ब्लड प्रेशरचा आजार सुरू होणार. जर ही फॅट आणि छोट्या रक्तवाहिन्या ज्या आहेत, कॅपिलरी ज्याला आपण म्हणतो, तिकडे जर समजा हे कण छोटे साखरेचे जे फॅट स्वरूपाचे कोलेस्ट्रॉल स्वरूपात तयार झालेत, हे जर डिपॉझिट व्हायला लागले तर कधी काळी काय होतं? अर्धांगवायू होतो. अर्धांगवायू कशामुळे होतो? मेंदूमध्ये काही रक्तवाहिन्यांना योग्य प्रमाणामध्ये पुरवठा करता येत नाही मेंदूला रक्ताचा, आणि मग अर्धांगवायू होतो. राईट, पॅरालिसिस ज्याला आपण म्हणतो सिंपल, किंवा ब्रेन स्ट्रोक सुद्धा होऊ शकतो. आता ही फॅट डिपॉझिट जर लिव्हर मध्ये झाली त्याला फॅटी लिव्हर नाव देतो आपण. ही लंग्स मध्ये डिपॉझिट होत गेली तर लंग्सचा रेस्पिरेटरी सिस्टमचा आजार होणार आहे. किडनी मध्ये डिपॉझिट केली, सगळ्यात मेजर लोड येतो औषधांमुळे आणि या फॅटमुळे तो किडनीवर येतो आणि मग किडनी हळूहळू खराब व्हायला चालू होते आणि मग अशी व्यक्ती कदाचित डायलिसिस कडे सुद्धा जाऊ शकते. आता खूप आजार आहेत जे याच्यामुळे घडतात. आपण बेसिकली इन्सुलिन रेझिस्टन्स वरती बोलतोय, पण समजून घ्या, जर इन्सुलिन रेझिस्टन्स राहिला किंवा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी हे दोन प्रकार आहेत, जर राहिले शरीरामध्ये तर साखर मॅनेज करून होणार नाही. आपण आपलं मरण अलीकडे ओढत जाणार आहे. व्हेरी सिंपल.
डायबिटीज झाला की त्याचे आयुमान हळूहळू कमी होणारच आहे. हळूहळू होणार आहे ना. हळूहळू होणार म्हणजे नैसर्गिक हे अनैसर्गिक चालू आहे. तर आपल्या लाईफस्टाईल मध्ये जी बिघाड झाली आहे त्याच्यामुळे आपण हे ओढून घेणार आहोत. जर मला अगोदर डायबिटीज नव्हता, तो झालाय, हळूहळू झालाय, तो लगेच लक्षात आलेला नाही. आता बरीच लोक काय म्हणतात मी प्री डायबिटिक आहे. अरे प्री डायबिटिक म्हणजे तुम्ही हाय लेवलला गेला, ऑलरेडी बाउंड्रीवरच आहात. म्हणजे कुठल्याही क्षणी कुठलाही आजार होऊ शकतो. कदाचित डायबिटीज लवकर डिटेक्ट होणार नाही, त्याच्याच अगोदर दुसरा कुठला तरी डिटेक्ट होणार आहे. कारण फॅट डिपॉझिटमुळे किंवा इन्सुलिन रेझिस्टन्समुळे ऑलरेडी तुमच्या रक्तातली साखर कुठेतरी वापरत येते चरबीच्या स्वरूपात आणि मग इन्सुलिनला सुद्धा ते रिस्पॉन्ड करणार नाही. त्याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. आपल्याला शुगरचा प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. ज्या कुठल्या व्यक्तीला डायबिटीज आहे त्याला साखरेचा प्रॉब्लेम नाही आहे, साखरेची विल्हेवाट लागत नाही, हा प्रॉब्लेम आहे. माय डिअर फ्रेंड्स, ज्याला आपण आता बोललो इन्सुलिन रेझिस्टन्स, जे मराठीत सांगितलं तेच इंग्रजीमध्ये दिलेलं आहे. सेल स्टॉप्स रिस्पॉन्डिंग टू इन्सुलिन. म्हणजेच काय, पेशी इन्सुलिनला दाद देत नाही साध्या भाषेत. मग ग्लुकोज कुठे राहते, ब्लड मध्येच राहते, राईट. आणि मग ब्लड मध्ये राहते, पण इन्सुलिन खपून गेलेलं आहे, तर बॉडी अजून इन्सुलिन तयार करते, ज्याच्यावरती आपण बोललोय, राईट. सो इन्सुलिन म्हणजे इन्सुलिन काम करत नाहीये, तर डायबिटीज कशाला पुढे जाऊ शकतं, काय करू शकतं. इन्सुलिन रेझिस्टन्स स्टार्ट्स हाय इन्सुलिन लेवल, पॅनक्रियास गेट एक्झॉस्टेड. पॅनक्रियास एक वेळेला थकून जातं, म्हणतं मी इथून पुढे आता इन्सुलिन तयार करू शकत नाही, योग्य प्रमाणात करू शकत नाही. आणि मग आपण शुगर लेवल म्हणजे डायबिटीसच्या गोळ्यांवरून आपण साध्या भाषेत बोलतो ना, इन्सुलिनवर जाणार. म्हणजेच काय, आता पॅनक्रियास जर इन्सुलिन तयार करत नाहीये तर आर्टिफिशियली बाहेरून इन्सुलिनचे इंजेक्शन सुरू होतात, बरोबर आहे. आणि याच्या पुढे सुद्धा जाऊन त्या इन्सुलिनला सुद्धा प्रतिसाद जर समजा पेशींनी नाही दिला तर काय होणार आहे, ब्लड शुगर लेवल वाढणार आणि मग हा व्यक्ती हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, किडनी डॅमेज, डायलिसिस कडे जाणार. कारण इन्सुलिनला एका वेळेनंतर बाहेरून जरी घेतलं तरी काम करता येणार नाहीये. तुम्ही रिलॅक्स राहू नका की मी डायबिटीसच्या गोळ्या खातोय, मी शुगर मॅनेज करतोय. म्हणजे तुम्ही म्हणजे कदाचित तुम्ही माय वेलनेसचे प्रमोटर आहात, तुमच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचं कारण काय, तुम्ही हे जनतेपर्यंत ज्ञान पोहोचवणार आहात आणि योग्य प्रमाणामध्ये त्याला सल्ला देणार आहात. डायरेक्टली सांगायची गोष्ट की बाबा तुमचं डायबिटीस बरा होणार आहे, कसा होणार आहे हे एज्युकेट करणं फार गरजेचं आहे. लोकांना औषधापेक्षा जास्त ज्ञानाची काउन्सिलिंगची गरज आहे, माय डिअर फ्रेंड्स, राईट. आणि माय वेलनेस निश्चित केअरनी बेसिक ते करायचं ठरवलेलं आहे. सो ब्लड शुगर लेवल वाढणार आहे. हाय ब्लड शुगर डायबिटीज लीड्स टू व्हॉट, मगाशी जे आपण बोललो हाय ब्लड प्रेशर होणारच. हाय ब्लड प्रेशर वरती गोळ्या घेऊन उपयोग आहे का मला सांगा. म्हणजे मी असं म्हणत नाही उद्या तुम्ही ब्लड प्रेशरची किंवा जी हार्टची किंवा डायबिटीसची औषधं चालू आहेत ती बंद करा, मी असं म्हणत नाहीये. पण हे जर असंच चालू राहिलं तर औषधातून मुक्ती कधीच होणार नाही, आजारातून मुक्ती कधीच होणार नाही. मग ते आपल्याला मान्य करून जे आजपर्यंत आपण चाललोय ना, आता बीपीच्या गोळ्या चालू झाल्या, डायबिटीसच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या चालू झाल्या, म्हणजे आपण जगायचे. अरे जगायचे म्हणजे काय, मानहानी किती होते. सोशल आपण म्हणतो ना त्याला काय म्हणता येईल, सोशल प्रेशर राहतं. प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगायला येतं मला शुगर आहे बरं का. किती दयनीय अवस्था होऊन जाते, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. किती मानहानी सहन करणार आहे. उगाच नाही, औषधं सुरू आहेत, आजारातून मुक्ती नाही मिळत आहे. आजार थोपवतोय आपण, ज्याला साध्या मराठी भाषेत काय म्हणतो, आजचं मरण बोलू नये. पण मला स्पष्ट का बोलावं लागतंय, कारण आपल्याला याच्यासाठी कॉल घ्यायचा, लक्षात घ्या. हाय ब्लड प्रेशर असेल, हार्ट अटॅक असेल, डोळे आयसाइट आपली डॅमेज होणार आहे, ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो, लक्षात घ्या. वजन वाढत जाणार आहे, कारण शुगर जर खपत नसेल तर डिपॉझिट चालू होणार शरीरामध्ये, राईट. फॅट डिपॉझिट चालू होणार आहे, स्लीप डिसऑर्डर होणार आहे, झोप लागणार नाही व्यवस्थित, राईट. किडनी लिव्हर डायजेशनचे प्रॉब्लेम सुरू होणार. अपचन असेल, किडनीचं असेल, लिव्हर, फॅटी लिव्हर वगैरे, हे प्रॉब्लेम फक्त एका आजारामुळे होतात, लक्षात घ्या. ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी. हे दोन कन्सेप्ट आहेत. आज मी काय विस्तृत विचार बोलणार नाही आपण, कारण नेहमी म्हणतो की प्रॉब्लेमवर नाही बोलायचं, सोल्युशनवर बोलायचे. सोल्युशनवरती पण आपण बोलूया, डेफिनेटली बोलूया, राईट. सो माय डिअर फ्रेंड्स, शुगर हा प्रॉब्लेम नाहीये. परत सांगतो, शुगर प्रॉब्लेम नाहीये, वाढलेली शुगर प्रॉब्लेम नाही. याच्या आत तुम्ही 4-5 आंबे खा, मस्त शुगर वाढणार आहे. पण तुम्ही जर डायबिटिक नाही तर शुगर नॉर्मल होणार आहे, कारण ती खपणार आहे आपल्या शरीराच्या माध्यमातून, राईट. शुगर प्रॉब्लेम नाहीये, समजून घ्या. सो स्किन प्रॉब्लेम होणार, हार्मोनल इम्बॅलन्स होणार आहे. आजकाल 30-32च्या वयामध्ये महिलांना कन्सिविंगचे प्रॉब्लेम्स आहेत. अजून डायबिटीस डिटेक्ट नाही झाला, पण त्याचा परिणाम ऑलरेडी त्यांनी शरीरावर द्यायला चालू केलाय. इम्युनिटी ढासळणार आहे, म्हणजेच काय होणार आहे, रोग प्रतिरोधक शक्ती आपली कमी होणार आहे. ट्यूमर, कॅन्सर, पॅरालिसिस सारख्या गोष्टी जडतात, लक्षात घ्या. शुगर एवढी भयानक आहे, शुगर एवढी भयानक आहे, परत रिपीट करतो, शुगर एवढी भयानक आहे, जर त्याची विल्हेवाट नाही लावता आली आपल्या शरीराला तर.
आणि शरीराला कधी विल्हेवाट लावता येईल, त्याची एनर्जीमध्ये कधी रूपांतर होईल, ते आपण जे खाऊ त्याची एनर्जीमध्ये कधी रूपांतर होणार आहे. जर इन्सुलिन रेझिस्टन्स आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीचा सामना करावा लागला नाही तर. राईट. सो माय डिअर फ्रेंड्स, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं आहे, ब्लड प्रेशर, हाय ब्लड टेन्शन असेल, राईट, आयसाइट असेल, ब्रेन स्ट्रोक वगैरे, हे विविध जे काही आजार आहेत, याचं मूळ काय आहे? याचं मूळ आहे डायबिटीस, आणि याचं मूळ आहे शुगर नाही, याचं मूळ आहे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी. जसं तुम्ही इथे बघताय, डायबिटीस हा मूळ आजार तुमच्या पायांवरती येऊ शकतो, नर्वस सिस्टीम वरती येऊ शकतो, हार्ट नर्वस सिस्टीम वरती येऊ शकतो, राईट, किंवा ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम वरती येऊ शकतो, स्ट्रोक होऊ शकतो, किडनी फेलियर होऊ शकते, आयसाइट ज्याला आपण दृष्टी म्हणतो, राईट. ओके, विजन वरती त्याचा प्रॉब्लेम होणार आहे, वेट गेन होणार आहे, थकावट असणार आहे, म्हणजे इम्युनिटी कमी होणार आहे, राईट. एखादा आजार घडला, जसं तुम्हाला डायबिटीसच्या बाबतीत माहिती आहे, जखम झाली तर लवकर बरी होत नाही. हे दिसतीय जखम म्हणून जे शरीरामध्ये जखमा झालेल्या आहेत, त्याचं काय, ज्याला आपण म्हणतो इन्फ्लमेशन, त्याचं काय, ती बाहेरून दिसत नाहीये. आपण रिलॅक्स राहता कामा नाही. लक्षात घ्या, डायजेस्टिव्हचे प्रॉब्लेम, त्वचेचे प्रॉब्लेम, हार्मोनल इम्बॅलन्स आपण बोललो, राईट. ह्या विविध प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत, ओके, आपल्याला भेडसावणार आहेत जर शुगरवरती आपण नियंत्रण, परत इथे शुगरवर बोली भाषा ही शुगरवर नव्हे, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जर काम केलं तर आपल्याला ह्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे. अगदी तुम्ही ब्लड प्रेशरचे, किडनीचे किंवा कुठलेही आता पेशंट झालेले असाल तर मुळावरती घाव घालूया, इन्सुलिन रेझिस्टन्स वरती काम करूया, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी काम करूया. माय डिअर फ्रेंड्स, रूट कॉज काय, परत एकदा लक्षात घ्या, हा लाईफस्टाईल आजार आहे, राहणीमानातून झालेला आजार आहे. पूर्वी आपल्याकडे नव्हता किंवा आपल्याला नव्हता, हा उद्भवलेला आजार आहे. याचा अर्थ आजार नाहीये, ती एक कंडिशन आहे शरीराची. त्या कंडिशन मध्ये जर आपण सुधारणा केली तर डायबिटीस आपला रिव्हर्स होणार. ह्याला मेडिकल भाषेमध्ये रिव्हर्स नाही म्हणता येत ऍक्च्युअली, पण पूर्ववत म्हणून आपण आपली हेल्दी बॉडी पूर्ववत होणार आहे. मुळात कारण काय याचं, मूळ रूट कॉज काय आहे? अनहेल्दी डाएट. अनहेल्दी डाएट याचा अर्थ काय, आपण जे अन्न सेवन करतोय हे जर अनहेल्दी असेल, फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जर करणार असू, इच्छा भागवण्यासाठी फक्त जर आपण अन्न सेवन करणार असू तर माय डिअर फ्रेंड्स अडचण येणार आहे. सात्विक भोजन करावंच लागेल. मग मी व्यसन करतोय म्हणून मला नॉनव्हेज खावं लागतं, माझी इच्छा असते म्हणून मला खावं लागतं, वगैरे वगैरे. सात्विक भोजन जर करणार नसाल तर तुम्हाला ह्या औषधांबरोबर पुढे जावं लागणार आहे आणि येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जावं लागणार आहे. कुठली परिस्थिती येऊ शकते तुम्हाला सांगायची गरज नाहीये, कारण याचं ज्ञान तुम्हाला ऑलरेडी आहे. अनहेल्दी डाएट 100% बंद करायला लागेल. आणि ऍज अ माइंड एक्सपर्ट लक्षात घ्या, मी संमोनार नाही, संमोनाच्या माध्यमातून मी गेली 20 वर्ष लोकांवर उपचार घेतोय. मग ते व्यसन असू देत, वजन कमी करणे असू देत, भीती, काळजी, टेन्शन, निराशा, भयगंड, अहमगंड, कुठल्याही प्रकारची मानसिक समस्या असेल, तिच्यावर मी गेली 20 वर्ष काम करतोय. आणि या विषयाला हात घालण्याचं मूळ कारण काय आहे? आज म्हणजे मी ह्या मागच्या 2 वर्षामध्ये नॅचरोपॅथीच्या नंतर कोर्स केल्यानंतर बघितलं की लोकांना चहाचा प्रॉब्लेम नाहीये, मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. चहा घेण्याची जी मानसिकता आहे त्याचा प्रॉब्लेम, चहाचा प्रॉब्लेम नाहीये. चहा सोडणं त्याला शक्य आहे, पण कुठची एक अशी मानसिकता आहे ज्याच्यामुळे ते चहा सोडू शकत नाही. व्यसन हा व्यसनाचा प्रॉब्लेम नाहीये, हा आपला प्रॉब्लेम आहे, आपल्या मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. तसंच हा हेल्दी डाएट खाणं, हेल्दी डाएट खाणं मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यासाठी मी 100% तुम्हाला मदत करू शकतो. आपल्याला अनहेल्दी डाएट पासून लांब जायचे, सात्विक भोजन करायचे, सात्विक आहार स्वीकारायचा आहे. दुसरी गोष्ट, आज आपली जी अशी लाईफस्टाईल झाली की त्या लाईफस्टाईल मध्ये, राहणीमानामध्ये एक्सरसाइज, व्यायाम कमी झालेला आहे. योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार, चालणं, उठणं, बसणं हे व्यवस्थित नाही. आपलं लक्षात घ्या. हे जर नाही केलं तर इन्सुलिन रेझिस्टन्स आयुष्यात कधी होणार नाही. लक्षात घ्या, त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही आपण. इन्सुलिन सेन्सिटिव्ह मधून आपण बरे कधीच होणार नाही. हे रूट कॉज आहे. आणि आपण काय करतो, नुसतं गोळ्या खातोय, कारण ते सोपं आहे ना. डॉक्टरने लिहून देणं सोपं आहे, आपल्यालाही खाणं सोपं आहे. मग आपण गोळ्यांबरोबर जगतोय. आज डॉक्टरने सोपं आहे ते सांगायला, या गोळ्या खा. अच्छा, अजून तुम्हाला त्रास होते का, चला ह्याचा डोस वाढूया. आजपर्यंत आपण डोस वाढवून घेतला, त्यापेक्षा लाईफस्टाईल वर काम केलं तर ओबेसिटी हा रूट कॉज आहे. लठ्ठपणा हा आजार आहे, ज्याच्यामुळे आपण पुढे निघालोय आणि जीवन कमी होत चाललेलं आहे. जीवन कमी होत चाललंय. स्ट्रेस, विनाकारणचा ताणतणाव वाढत चाललेला आहे. झोप पुरेशी घेत नाही. इंटरनेटच्या मुळे फार लफडा झालेला आहे.
फार लफडा झालेला आहे जीवनाचा, झोप नाही लोकांचा. कधी आपण लघवीला एखादा डायबिटीज वाले तुम्ही जर असाल, फॉर एक्झाम्पल बोलते बरं का, तर निश्चित तुम्ही 2-3 वेळा तरी उठत असणार रात्री लघवीला जाण्यासाठी. कारण साखर काय होते, युरिनच्या माध्यमातून बॉडी बाहेर फेकायचं काम करते आणि म्हणून सारखं जावं लागतंय. तुम्ही थोडं व्हॉट्सअप चेक करा, कोणतरी ऑनलाईन भेटतं, कोणीतरी 1:30 वाजता 2 वाजता आपला स्टेटस पाहिलेला असतो. काय चाललंय हे लक्षात घ्या. काय चाललंय? पुअर लाईफस्टाईल. कशाची? पुअर स्लीप. झोप 7-8 तास झोपलं पाहिजे, शांत मस्त, किमान 7 तास तरी. 6 तास तरी झोपा शांत, नीट 7 तास झोपा शांत. साऊंड स्लीप लागत नाही आपल्याला. झोपेचे त्रास गेली 20 वर्षांमध्ये कित्येक लोकांच्या त्रासांवर तुम्ही काम केलंय. मानसिक त्रास असला की झोपेची समस्या उद्भवली, झोपेची समस्या उद्भवली की बाकीचे आजार चालू झाले. झोपेत नाही नीट आपण. अहो निम्म आयुष्य आपलं झोपेत गेलं पाहिजे. निसर्गाने 12 तासाची रात्र 12 तासाचा दिवस केलाय. बरं 12 तास नका झोपू, ठीक आहे ना. ब्रह्ममुहूर्तात उठायचे, छान रात्री लवकर झोपायचे. पूर्वीचा काळ बघा ना जरा, 9-9:30 वाजता गडूप व्हायची लोक. इव्हन खेड्यापाड्यामध्ये तर 9 वाजता एंट्री करायला भीती वाटायची. तुम्ही थोडं बघा, तुमच्या गावी कधी उशिरा जात होते ना, लोक घाबरायची 9, 9:30, 10 वाजता गावात शिरायला. आता काय झालंय, आता घराघरामध्ये लाईट पोचल्यामुळे गडबड झाली. लाईट पोचली तर गडबड काय झाली, आपण जागे आहोत. आपल्या डोळ्यांना नेत्रांना कळतच नाही की अंधार झालाय, कारण कंटिन्यू लाईट आहे आपल्या आजूबाजूला. झोपही येत नाही. करेक्ट आहे. आणि त्यात काय झालंय, झोपायला गेल्यानंतर सुद्धा आपली स्क्रीन समोर आहे आपल्या मोबाईलची. माय डिअर फ्रेंड्स, रूट कॉज आहे. जोपर्यंत तुम्ही हेल्दी आहात तोपर्यंत तुम्ही करताय, ओके. पण कधी हे सगळं रिव्हर्स आणावं लागेल तुम्हाला माहित नाहीये. ते कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि जी मंडळी आज ऑलरेडी कुठल्या लाईफस्टाईल डिझीज मध्ये पुढे चालली आहेत, समजून घ्या, तुम्ही डेंजर झोन मध्ये ऑलरेडी आलेला आहात. एकदम सिंपल बोलिया, ऊपर वाले ने आपको ऑलरेडी क्या भेजा है, ट्रेलर भेजा है. सॉरी कॉल आला था. ऊपर वाले ने ऑलरेडी आपको ट्रेलर भेजा है, इनविटेशन भेजा है, कब आने का है, खाली डेट नहीं बताया. लेकिन वो कंफर्मेशन है क्या है कि जल्दी आने का है, अर्जंट है. हॅलो, नॅचरली आपण सगळेच जाणार आहोत. पण लक्षात घ्या, आणि जर तुम्ही अजून कुठल्या आजारामध्ये नाही अडकलेले, थँक्यू, गुड, फॅन्टॅस्टिक, ग्रेट, अभिनंदन आहे. पण वॉर्निंग साईन सांगतो काय काय असू शकतात. वॉर्निंग म्हणजे काय? यस, डोक्याची घंटा काय समजून घेण्यासाठी बघा. सतत जर तुम्ही लघवीला जात असाल तर डोक्याची घंटा आहे. किती खाल्लं, कसंही केलं, काही केलं तरी थकवा जाणवतोय, फॅटिग, लॅक ऑफ एनर्जी, ऊर्जाच नाही शरीरामध्ये. समजून घ्या, प्रीबायोटिकच्या ठिकाणी आपण येऊन पोहोचलेलो आहोत. फक्त चेकिंग करणं बाकी आहे. काही वेळेला अचानक कुठल्या तरी प्रॉब्लेमसाठी डॉक्टर आपल्याला किंवा कंपनीमध्ये मेडिकल चेकअप असतात, म्हणून आपण करतो. अरे बाप, 350 साखर, माय गुडनेस, काही जाणवत नव्हतं मला. लक्ष नाही दिलं शरीराकडे, सगळं लक्ष मोबाईल मध्ये आहे. माणूस शांत बसतच नाही, त्याला कळणार कसं आपल्या शरीरामध्ये काय सुरू आहे. माणूस बस स्टॉपवर पण नीट उभा राहत नाही. काही मंडळी हाईट टॉयलेट मध्ये पण घेऊन जातात. अरे करमतच नाही त्या माणसाला, सतत एंगेज आहे मोबाईल मध्ये. त्यामुळे शरीराकडे लक्ष, काही दुखलं फुकलं सुद्धा ना जरा पुढे गेलं कळतंय का, सगळं लक्ष मोबाईल मध्ये. माय डिअर फ्रेंड्स, एवढा डेंजर झोन आहे कार्यक्रम. सो लॅक ऑफ एनर्जी आहे, थकवा जाणवतोय, सतत लघवीला चाललोय, एका हातात मोबाईल आणि कार्यक्रम चालू आहे. हॅलो, डेंजर झोन मध्ये की ना आपण. बेली फॅट म्हणजेच काय, आता भारतीयांमध्ये काय होतं, चरबी चढते. आपल्या चरबी चढते म्हणजे जरा वेगळ्या अँगलने घेऊ नका. मला काय सांगितलं, फॅट डिपॉझिट जी आहे ना आपली, ओके, ती कुठे चालू आहे. बेली फॅट म्हणजे काय, पोटाच्या आजूबाजूचा घेर वाढत चाललाय. तुम्ही काय करा, लक्षात घ्या, तुमची उंची मोजा, एका दोरीने मोजा उंची, आणि त्याला अर्ध करा आणि ती पोटाच्या घेरला टाकून बघा. जर समजा त्या अर्ध्याच्या आतमध्ये आपण असू तर थोडंसं बरं आहे, फार बरं असं नाहीये. कारण थोडी जरी छाती आपण खाली बघितलं तर पोट दिसायला नाही पाहिजे. माझंही दिसतं ना, खरं सांगतोय. ते नाही दिसलं तर तुम्ही हेल्दी आहात. दिसायला लागलं म्हणजे आपण निघाले कुठेतरी. त्यामुळे देर आहे दुरुस्त कार्यक्रम चालू करा. मी 4-5 वर्ष झाले असेल की माझ्या आयुष्यात तसं चहा फार कमीच पिलोय. पण मला वाटतं आता 5-7 वर्ष झाली. आता मला ते कळत नाही, बहुतेक कोविडच्या आधी नाही, कोविडच्या नंतर म्हणू शकतो. तर कोविडच्या आधी मी चहावाल्यांना खूप कन्सल्टन्सी केली, खूप चहा प्यायला लागायचं. ते वैतागून मी चहा सोडून दिला. ओके, म्हणजे मला काही त्रास नव्हता, पण म्हटलं माइंडवर कंट्रोल करायचं आहे, सोडून टाकला. म्हणजे जिथे मी कन्सल्टन्सी केली तिथेही मी चहा पित नव्हतो. ओके, कारण मला एका लेवलला कळलं की फार चहा होतोय आपला. तो ऍक्च्युली व्यवसायासाठी होत होता. व्यवसाय म्हणजे मी कन्सल्टन्सी देतो अमृतुल्यांना, काही इराणी ब्रँड्सला वगैरे. त्यामुळे ओके, नाव बेली फॅट वाढत चाललाय, प्रॉब्लेम आहे. शुगर क्रेविंग वाढले, म्हणजे साखर गोड खावंसं वाटतंय. तरी समजून घ्या की तुम्ही डायबिटिक व्हायला सुरुवात झालेली आहे. स्किन, त्वचा आपली डार्क सर्कल्स वगैरे यायला लागले. राईट, त्वचेवरती
नाही, तुमची त्वचा नितळ नाहीये. ओके, नितळ नितळ नाहीये. समजून घ्या आपल्या शरीरामध्ये बिघाड सुरू झालेला आहे. बिगेस्ट ऑर्गन आपलं शरीर काय, शरीरातलं काय, तर आपली त्वचा आहे सगळ्यात मोठा अवयव आहे, लक्षात घ्या. ओके ओके, की इन्साइट काय लक्षात घ्या. आता सारांश जर बघायचा म्हटलं जो आपण परत परत बोलतोय, शुगर इज नॉट द रूट कॉज. साखर हा प्रॉब्लेम नाहीये. साखरेबिना आपण जगू शकत नाही. याचा अर्थ तुम्हाला मी काही सूट दिलेली नाहीये की तुम्ही तुम्ही लगेच आता उद्यापासून बिंदास साखर खा, कारण ऑलरेडी जर गोळ्या चालू असतील प्रॉब्लेम क्रिएट होईल. कारण इन्सुलिन रेजिस्टन्स हा मेन प्रॉब्लेम आहे. गोळ्या खाताय म्हणजे साखर खात राहा असं नाहीये, किंवा तुम्हाला इन्सुलिन चालू आहे म्हणजे साखर बिंदास खात राहा असं नाही. आपल्याला इन्सुलिन मधून पण बाहेर पडायचं, राईट. सो इन्सुलिन रेजिस्टन्स हा मेन प्रॉब्लेम आहे, हिडन प्रॉब्लेम आहे. त्याच्यावरती काम झालं पाहिजे. फक्त साखर मॅनेज करू नका, साखर कंट्रोल करू नका. हे औषध वाढत जाणार आहेत आणि इतर अवयवांना तो डॅमेज करणार आहे. सो माय वेलनेस नेचर केअरला आपल्याला का स्वीकारायचं लक्षात घ्या. 100% नॅचरल, 100% हर्बल, 100% हर्बल. आयुर्वेदाच्या पलीकडे जाऊन सांगतोय मी, 100% हर्बल, नॅचरल, नो हार्मफुल केमिकल्स. अतिशय स्वस्त कार्यक्रम, अतिशय स्वस्त कार्यक्रम. अगदी 6,600 मध्ये किमान 6-7 महिन्याची सप्लिमेंट आम्ही तुम्हाला देणार आहे, ज्याच्यामध्ये औषधी गुण आहेत. हे फूड सप्लिमेंट म्हणजे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, जीवनसत्व मिळवण्यासाठी नाहीये. नैसर्गिकरित्या इन्सुलिन रेजिस्टन्स आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी काम करण्यासाठी. आणि जे सप्लिमेंट आम्ही तुम्हाला रेकमेंड करतोय ते तुम्हाला आयुष्यात एकदाच घ्यायचंय, एकदाच घ्यायचंय. 6,600चं आणि ते 6-7 महिने तुम्हाला चालणार आहे, राईट. 2.5 किलो सप्लिमेंट आम्ही तुम्हाला देणार चूर्ण फॉर्म मध्ये. आता हे चूर्ण फॉर्म मध्ये का देणार आहे त्याच्याबद्दल फक्त एका मिनिटात सांगणार आहे. कारण आपल्या शरीराची रचना परमेश्वराने इतकी उत्कृष्ट केलेली आहे की लोणचं बोटाला लावलं आणि ते जर जिभेवर ठेवलं तर लगेच लाळ तयार होते. पण तेच लोणचं घेतलं आणि जिभेच्या शेंड्याला न लावता 2 इंच आतमध्ये लावलं तर चव कळत नाही त्याच जिभेला. समजून घ्या शरीराची इतकी उत्कृष्ट रचना केली आहे परमेश्वराने की आता अजून पुढे जाऊन सांगतो. जर समजा तुम्हाला मी असं समजा की लोणच्याची कॅप्सूल दिली तर चालेल का, त्याचा काय उपयोग आहे. अगदी बरोबर आहे. डायरेक्ट पोटामध्ये जाईल कॅप्सूल, पण त्याचा फायदा कदाचित होणार नाही. शरीराची रचना आपल्याला परमेश्वराने अशी केली आहे की तोंडामध्ये जायला पाहिजे. औषधाचं काम वेगळं असतं, लक्षात घ्या. औषधं खाल्ल्यानंतर आता तुम्ही डायबिटीसची औषधं खाता, त्याचं काम वेगळं आहे, डायरेक्ट रक्तामध्ये जातं. त्याचं काम डायरेक्ट रक्तामध्ये, राईट. आता अन्न जे काय आपण सेवन करतो ते कुठे गेलं पाहिजे, पोटात गेलं पाहिजे, पाचन संस्थेच्या माध्यमातून गेलं पाहिजे रक्तामध्ये आणि मग पुढे, बरोबर आहे. आता इथे जे काय आपण औषधं खातो वेगळी, राईट, ती कॅप्सूल गोळ्या खाल्ल्या इट इज ओके, त्याचं डायरेक्ट रक्तामध्ये जाण्याचं काम आहे. पण अन्न पदार्थाच्या माध्यमातून जे काय आपण सेवन करतो ते आपल्या परमेश्वराने जे दिले तिथूनच गेलं पाहिजे. मी नेहमी गमतीनं आणि सिरियसली एक उदाहरण सांगत असतो. आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल आणि आजारी व्यक्तीला अन्न सेवन करावंसं वाटत नाही, तब्येत बिघडली आहे, खावंसं वाटत नाही, भूक लागत नाही, दिलेलं अन्न जबरदस्ती दिलेलं अन्न सुद्धा तोंडामध्ये फिरत असतं किंवा ती व्यक्ती म्हणजे बेचव लागते. हे तुम्ही रिलेट करू शकता, हे तुम्ही अनुभवलंय. आपण मायेपोटी, हक्कापोटी, प्रेमापोटी दम देऊन त्याला खायला लावतो, पण ते तोंडात फिरतंय, गिळलं जात नाहीये आणि वर्तवमध्ये चव पण लागत नाही, बेचव आहे. आपण 4 मंडळी तेच अन्न खातो, त्याच घरामध्ये तेच अन्न खातो, आपल्याला चव लागते, त्याला चव लागत नाही. शरीर इतकं बुद्धिमान आहे, इतकं इंटेलिजंट आहे की त्याने अशा पद्धतीचा स्त्राव तयार केला त्यावेळेला की त्याला ती चव पण लागत नाहीये. हॅलो, समजतं की नाही. हे घडलं की नाही, आपल्या घराघरांमध्ये घडलेलं आहे अगोदर. माय डिअर फ्रेंड, समजून घ्या, बॉडी इतकी इंटेलिजंट आहे. ते म्हणते खाऊ नको आणि आपण शरीरामध्ये अन्न टाकतोय, त्याची जबरदस्ती करतोय. त्याला अन्नाची गरज नाहीये त्यावेळेला. त्याला एनर्जी पाहिजे कशासाठी, त्या पाचन संस्थेवरती ऊर्जा खर्च करायची नाही, त्याला आजाराला फाईट करण्यासाठी ऊर्जा खर्च करायची. हे एवढं सगळं शरीरामध्ये असून सुद्धा आपण काय म्हणतो, जबरदस्ती खा, नका खायला गेलो जबरदस्ती. प्रत्येक प्राण्याला भूक दिलेली आहे आणि जर त्याला भूक लागली ना तर ते तुमचा साध्या भाषेत बोलू जीव गेल. नाही म्हणजे जीव गेल म्हणजे काय, खायला पाहिजे मला, काही करा पण खायला पाहिजे. भूक लागली मला, शरीर कॉल देते त्यावेळेला खाल्लं पाहिजे. 1 वाजल्याहून खाल्लं नाही पाहिजे माय डिअर फ्रेंड्स, राईट. दिवसात खाल्लं पाहिजे, रात्रीचं खाल्लं नाही पाहिजे. कुठलंही जनावर रात्री भोजन करत नाही माय डिअर फ्रेंड्स. येस ऑर नो, राईट. सो आता आणखी एक गोष्ट सांगतो समजून घेण्यासाठी. एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, एखादं ऑपरेशन वगैरे झालंय, तर त्याला व्यक्तीला सलाईन चढवलं जातं. त्याला दिवसभरामध्ये लागणारी ऊर्जा, ताकद जी आहे ती त्याला मिळाली पाहिजे म्हणून सलाईन दिलं जातं, बरोबर आहे. आता 2-4 दिवस सलाईन दिल्यानंतर ज्यावेळेस त्याची बॉडी नॉर्मल कडे यायला लागते त्यावेळेला तो बोलतो भूक लागली, तो पण भूक लागली म्हणत नाही. करेक्ट आहे ना. आता मला सांगा, आपण रोज जर सलाईनवर राहिलो तर काय फरक पडतो, स्वस्त आहे ते.
रोज सलाईनवरच राहायचं, काय प्रॉब्लेम नाही. होलसेल मधून आणायचं, शिकून घ्यायचं थोडंसं आणि रोज ठोकायचं. आता लोक पूर्वी माहितीये का ड्रग ऍडिक्ट होते ते स्वतः इंजेक्शन ठोकून घ्यायचे. तर मी चांगल्या गोष्टी बोलतो, मी असं करा असं माझं म्हणणं नाही, उदाहरण फक्त देते तुम्हाला. नाही तर उद्या तुम्ही सलाईनच्या बाटल्या घरातच लावाल, प्रॉब्लेम क्रिएट करायला उगाच कुठेतरी, राईट. तुम्हाला हेही माहिती, नर्स कडनं जर समजा नस चुकली आणि सलाईन आत गेले तर प्रॉब्लेम क्रिएट होतो. मी असं म्हणतो की समजा आपण डॉक्टरांकडे रोज सलाईन लावून घेतलं, मेसमध्ये, खानावळीमध्ये, हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा आपण सलाईन ठोकून घेतलं, स्वस्तात काम होईल, रेशनिंगपेक्षा स्वस्तात काम होईल. तरी पण शरीराला आवश्यक असलेली सगळी जीवनसत्व आपण दिली तरी सुद्धा भूक लागल्यासारखं वाटेल, कारण शरीरासाठी अनैसर्गिक आहे, एमर्जन्सीसाठी आहे. हा शब्द थोडासा ठळक अक्षरामध्ये डोक्यात टाका. एमर्जन्सीसाठी सलाईन आहे, एमर्जन्सीसाठी ॲलोपॅथी आहे, आयुष्यभरासाठी नाही. जर आयुष्यभर सलाईन घेतोय आपण तर अनैसर्गिक आहे. तसं आयुष्यभर गोळ्या घेतो अनैसर्गिक आहे. नॅचरोपॅथी सांगते अनैसर्गिक आहे. तुमच्या शरीराची क्षमता आहे, शरीराला वाव द्या ना काम करण्यासाठी. जसं आजारपणामध्ये बळजबरी आपण अन्न शरीरामध्ये टाकतोय, शरीर सांगतोय तुम्हाला, सिग्नल देतंय, बेचव लागतंय, नको जेवण करू, मला काम करू दे बाबा. पण आपण काय करतोय, औषधं देऊन शरीराला कामाला लावत नाही, आपण औषधांना कामाला लावतो. प्रॉब्लेम आहे. आता आम्ही जे तुम्हाला 6 महिन्याच्या प्रोग्राम मध्ये काही गोष्टी सांगणार आहोत, शिकवणार आहोत, समजून देणार आहोत, आणि तुम्हाला दरम्यानच्या काळात एमर्जन्सी म्हणून सलाईन सारखा प्रयोग, एमर्जन्सी म्हणून 6 महिने तुम्हाला आम्ही असं सप्लिमेंट देणार आहोत, माय शुगर वेलनेस किट देणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स वरती, इन्सुलिन सेन्सिटिव्ह वरती पोषक ठरणारे, पूरक ठरणार, ते एकमेव कारण नाहीये शुगर मधून बाहेर पडण्यासाठी किंवा डायबिटीस मधून बाहेर पडण्यासाठी. त्याच्याबरोबर आम्ही तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहोत, आणि रेग्युलर तुम्हाला झूमच्या माध्यमातून आपलं माय वेलनेस नेचर केअरचं ऍप्लिकेशन आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कोचिंग देखील देणार आहोत. आणि हा पहिला असा प्रोग्राम असणार आहे जो फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे कोचिंगचा. आज तुम्ही डायबिटीस रिव्हर्सलच्या भरपूर ॲडव्हर्टाईज बघत असाल. कुणाची 12,000 फीज आहे, कुणाची 30,000 फीज आहे, कुणाची 70,000 फीज आहे 1 वर्षाची कोचिंग करण्याची. आमची भावना माय वेलनेस नेचर केअर मध्ये एकदम शुद्ध आहे. आजारातून मुक्ती मिळवायची आहे, औषधातून मुक्ती मिळवायची आहे, आणि फूड सप्लिमेंटची काय आम्ही तुम्हाला देणार त्याच्यातून पण मुक्ती मिळवायची आहे. आणि तेही कसं झालं पाहिजे, सहज झालं पाहिजे. हो, सहज झालं पाहिजे. अगदी बघा, चुकीचं समजू नका, पण एखाद्या लेबर कॅटेगरीच्या, कन्स्ट्रक्शनच्या कामावरती काम करणाऱ्या किंवा हाऊसमेड असते ना, तिला सुद्धा आपला डायबिटीस रिव्हर्स करता आला पाहिजे, लाईफस्टाईल डिसीज मागे घेता आली पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणून आपण कोचिंगचे पैसे घेणार नाही आहोत. आपण फक्त फिजिकल जो काही प्रोडक्ट देणार आहे तुम्हाला 6 महिन्यासाठी, त्याचे फक्त 6,600 रुपये घेणार आहोत. आणि हा MD आयुर्वेदिक डॉक्टरने 30 वर्षाच्या अनुभवानंतर त्यांच्या कन्सल्टन्सी मधून विविध फार्माला केलेल्या मार्गदर्शनातून किंवा फॉर्म्युलेशनवर काम केल्यामुळे त्यांनी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. आमचं नेचर किंवा आमचा प्रिन्सिपल सांगितल्यानंतर त्यांनी अगदी खरं सांगायचं म्हटलं तुम्हाला स्पष्ट, तुम्ही आमचे माय वेलनेस प्रमोटर आहात. खूप कमी पैशांमध्ये त्यांनी सुद्धा आम्हाला हा फॉर्म्युला दिलाय, त्यामुळे आम्ही तुम्हाला जास्त चार्ज 100% करणार नाही. या फूड सप्लिमेंट बरोबर तुम्हाला काय फॉलो करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. 6,600चं माय वेलनेस प्रोडक्ट तुम्हाला मिळेल, ज्याला आम्ही म्हणतो माय हर्बल शुगर वेलनेस किट. 6,600 म्हणजे 2.5 किलो चूर्ण देणार आहे. कॅप्सूल नाही, टॅबलेट नाही. तसं मी तुम्हाला क्लिअर केलं की आपल्या शरीराला कळलं पाहिजे आपण तोंडावरती काय घेतोय, राईट. आणि तरच त्याच्यावरती काम होणार आहे. म्हणून चूर्ण देणारे 2.5 किलो. आणि याची कॉम्पिटिशन तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती जाऊन करू शकता. कुठल्याही दुसऱ्या कंपनी बरोबर, ट्रेडिशनल मार्केट बरोबर किंवा औषधांवर कंपॅरिझन मिळणार नाही. एवढ्या स्वस्तामध्ये आम्ही ते तुम्हाला देणार आहोत. 6 महिन्याचा कोर्स आहे, कमीत कमी. 6 ते 8 महिने चालणार आहे, 6 महिने सांगतो. त्याच्याबरोबर तुम्हाला काय करायचं, हेल्दी राहण्यासाठी शुगर रिव्हर्सच करायचे, तुम्हाला औषधातून मुक्तीच द्यायचे. मग टाइम इज मेडिसिन. संध्याकाळी भोजन करायचे, रात्री नाही. संध्याकाळी म्हणजे 3 ज्याला आपण सूर्यास्ताच्या वेळेला जेवण करायचे. जर तुम्ही ऑलरेडी डायबिटीज किंवा लाईफस्टाईल डिजीज, कोणत्याही प्रकारच्या लाईफस्टाईल डिजीज मध्ये अडकले असेल, औषधं सुरू असतील, तर आजारातून मुक्ती, औषधातून मुक्ती आणि सप्लिमेंटमधून मुक्ती पाहिजे असेल तर संध्याकाळचं भोजन करायचं. ठीक आहे, संध्याकाळचं भोजन करायचं. परत एकदा संध्याकाळचं भोजन करायचं. दुसरी गोष्ट, संध्याकाळी समजा 7ची वेळ पकडूया, 7 वाजता तुमचं भोजन संपलेलं आहे, रात्रीचं डिनर संपलेलं आहे. 14 ते 16 तासाचा गॅप पाहिजे, परत अन्न पोटात गेलं नाही पाहिजे. 14 ते 16 तास, 16 तास असेल तर उत्तम. कमीत कमी 14 तास असो. ज्या व्यक्तीला ऑलरेडी कुठली तरी औषध चालू आहे, लाईफस्टाईल डिजीजची औषध चालू आहे, मी लाईफस्टाईल डिजीज बद्दल बोलतोय. ओके.
मग तो कॅन्सर सुद्धा असू शकतो, किडनी रिव्हर्सल प्रोग्राम पण असू शकतो, डायलिसिसवर पण असू शकते व्यक्ती. ओके. आणि आम्ही तुम्हाला कोणती औषध आता बंद करायला सांगत नाहीये. तुमचा डॉक्टर तुमची औषध बंद करणार, त्याचं टेन्शन तुम्ही आमच्या टाकू नका, तुम्ही पण घेऊ नका. ओके. आम्ही फक्त तुमची लाईफस्टाईल सुधारण्यावरती भर देणार आहे. नाव आपलं किट घेतलं तुम्ही, याचा अर्थ औषधं बंद करायची नाहीत. औषधं तुमचं डॉक्टरच बंद करणार आहे. डोंट वरी अबाउट इट. सकाळचं जेवणच करायचं, नाश्ता करायचा नाहीये 14 ते 16 तासाचा गॅप नंतरच. ओके. जर तुम्ही आज हेल्दी आहात आणि आयुष्यभर हेल्दी राहायचंय तर कमीत कमी 12 तासाचा अंतर पाहिजे. कमीत कमी 12 तासाचं अंतर पाहिजे. रात्रीचं भोजन, रात्रीचं म्हटलं चुकून, संध्याकाळचं भोजन ते सकाळचं भोजन. राईट. संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांनी जेवायला सुरू करा. ओके. कारण पचन होण्यासाठी 2-4 तास वेळ लागतो. 3 तासानंतर झोपायचं असतं. जर तुम्ही 8:30, 9, 10, 11 वाजता जेवण केलं, झोपणार कधी? झोपलेलं अन्न पचन संस्था काम व्यवस्थित करणार नाही, अन्न पचणार नाही, मग वेगवेगळे आजार सुरू होणार. टाइम इज मेडिसिन म्हटलं जातं BRC कडे. राईट. सो दिवसभरात 8 तासाचा विंडो तुमचा खाण्याचा असला पाहिजे. 8 तासाचा विंडो. 24 तासापैकी 16 तास उपाशी राहायचंय, 14 तास उपाशी राहायचे. जर तुम्ही आज हेल्दी असाल किमान 12 तास उपाशी राहायचे. ओके. जेवढं तुम्हाला पुढे ढकलता येईल निरोगी असताना 12 ते 13 तास, 13 ते 14 तास उपास, त्याला इंटरमिडिएट फास्टिंग म्हटलं जातं. कॅन्सर सारखे आजार सुद्धा या फास्टिंग थेरपीमुळे बरे होतात. बाकीचं तुम्ही सोडूनच द्या. ओके. किडनी डायलिसिसवर असेल तरी तुम्ही रिव्हर्सल करू शकता घरातल्या घरात. ओके. मी परत एकदा सांगेन, औषधं सोडू नका, डायलिसिस लगेच सोडू नका, पण ह्या गोष्टी पाळायला चालू करा. 100% तुम्ही रिव्हर्सल कडे येणार. डॉक्टरच तुमची औषधं सोडेल, तुम्हाला सोडायची गरज पडणार नाही. आता या 8 तासाच्या विंडो मध्ये दिवसा आम्हाला काय बघा, कुठलेही जनावर रात्री जेवण करत नाही, आपणच करतो. आणि त्यामुळे आपला बिघाड झालेला आहे. ओके. या 8 तासाच्या इटिंग विंडो मध्ये सात्विक भोजन करायचं. जर तुम्ही ऑलरेडी कुठली ना कुठली लाईफस्टाईल औषधं खात असाल, लाईफस्टाईल डिझीजसाठी औषधं खात असाल, तर माय डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जनावरांकडून येणारी प्रत्येक गोष्ट सोडायची. दूध, दही सुद्धा सोडायचंय. मांस, मटन, माशी, अंडी विंडी, हे व्हेजिटेरियन अंडी वंडी सगळं सोडा. ओके. तुम्हाला जनावरांकडून येणारा एकही प्रोडक्ट खायचा नाहीये. दूध, दही, अमकं डमकं, तूप बी भेज सुद्धा तुम्हाला कधी खायचंय ज्या वेळेला तुम्ही औषधातून मुक्ती मिळवणारच आहात. त्यावेळेला तुम्ही दूध, दही, अंडी विंडी काय खायचं? सॉरी अंडे नाही, म्हणजे दुधाचे पदार्थ मी म्हणेन. ओके. हे तुम्ही नंतर. दुसरी गोष्ट, आता टायमिंग बद्दल बोललो आपण. आता फूड एज मेडिसिन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, रात्रीचं जे जेवण करायचं आणि दुपारचं किंवा सकाळचं जे जेवण करायचं, नाश्ता नाही, जेवणच करायचं. आपल्याला नाश्ता सोडूनच द्या, तुम्ही जेवणच करायचं. मस्त शेतकऱ्यांसारखं सकाळी खायचं आणि कामाला जायचं. ओके. पण किमान आजारी असेल आपण आता कुठली औषधं सुरू, मी परत काय रिपीट करतोय, डोक्यात घेतला पाहिजे विषय. 14 ते 16 तास गॅप पाहिजे. संध्याकाळचं भोजन, सकाळचं भोजन, नाश्ता नाही. जर आता तुम्ही हेल्दी आहात तर किमान 12-14 तासाचं गॅप घेऊनच सकाळचं बिंदास मस्त जेवण करा. ओके. आता जेवणासाठी 2 प्लेट घ्यायचे आपल्याला. आतापर्यंत एका ताटात करत होता, 2 ताटं घ्यायचे. प्लेट 1 मध्ये काय कलरफुल सॅलड घ्यायचं. किती घ्यायचंय? केजी वजनामध्ये 5 पट ग्रॅम्स मध्ये घ्यायचं. आपलं वजन 70 किलो आहे, गुणिले 5 करायचे. तेवढे ग्रॅम आपल्याला सॅलडच खायचंय, कच्चं अन्न खायचंय. स्प्राउट चालतील, कांदा, ओके, टमाटर, गाजर, काकडी, मुळा वगैरे. साध्या भाषेत झाडपाला कार्यक्रम, मेथी खा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कडधान्य कसं खायचं? स्प्राउट वाला, म्हणजे मोड आलेलं कडधान्य. हा झाला प्लेट वर. किती खायचंय? वजनाच्या 5 पट ग्रॅम मध्ये. 60 किलो वजन आहे 300 ग्रॅम. 80 किलो वजन आहे 400 ग्रॅम. 100 किलो वजन आहे 500 ग्रॅम सॅलड खायचंय. बरं, आता हे उद्यापासून लगेच करायचंय आपल्याला, पण हे लगेच एवढ्या क्वांटिटी मध्ये होणार नाही, मलाही मान्य आहे. कारण तो माइंडसेट आहे. लोक काय म्हटले, आता मला बरेच लोक म्हणतात, ज्या मी सजेशन देतो, सर एवढं खाल्ल्यावर जेवणार काय? नका जेवू ना. असं होत नाही. तुम्ही 100 किलो व्यक्तीने अर्धा किलो सॅलड जरी खाल्लं तरी त्याला भोजन जातं. सुरुवातीला मानसिकतेमुळे कमी जातं, कारण डोक्यातच विषय काय गेले आपल्या, एवढं खाल्लं जेवणार काय, एवढं खाल्लं जेवणार काय? नका जेवू. चरबी अंगामध्ये एवढी आहे आपल्या की जेवणाची पण गरज नाही आपल्याला सध्या. आठवडाभर आजारी पडलो ना आपण, सॉरी आजारी नका पडू, म्हणजे आठवडाभर जरी भोजन नाही खाल्लं तरी आपण शरीरातली चरबी जिरवू शकतो. फास्टिंग थेरपी मध्ये 1 दिवसाचा उपवास, 3 दिवसाचा उपवास, 7 दिवसाचा उपवास, हे नॅचरोपॅथी मध्ये आम्ही शिकलोय.
2 आठवड्याचा उपास, 3 आठवड्याचा उपास, 4 आठवड्याचा उपास सुद्धा असतो. वेगवेगळ्या प्रकारचे उपास असतात. सोडा आता मी तुम्हाला सगळे सांगितले, फक्त मी इंटरमिडिएट फास्टिंग बोललोय. 16 तास उपास. ॲटोफेजी नावाची कन्सेप्ट शरीरामध्ये तयार होते आणि चांगल्या पेशी खराब पेशींना, आजारी पेशींना खायला चालू करतात. अगदी कॅन्सर सुद्धा या प्लेट टू कन्सेप्ट मुळे बरा होतो. म्हणजे समजून घ्या केवढी मोठी थेरपी आहे. फूड एज मेडिसिन हो. कच्चं अन्न खा, राईट. त्याच्यानंतर मग तुम्ही शिजलेलं अन्न खा. ते सुद्धा सात्विक. जनावरांकडे येणारं कोणतंही अन्न आपल्याला सेवन करायचं नाहीये. दही नाही, दूध नाही, काहीच नाही. जनावरांकडे नॉनव्हेज सुद्धा नाही. काय जनावरांकडे नॉनव्हेज होत नाही. सात्विक भोजन आपण करणार आहोत. भरपेट खा तुम्ही, भरपेट खा आहे. जे उजव्या बाजूला प्लेट दिसते तुमच्या मनाप्रमाणे आवडीप्रमाणे खा, काही प्रॉब्लेम नाही. सो टाइम इज मेडिसिन बघितलं आपण. फूड इज मेडिसिन बघितलं. याच्या पुढे फूड इज मेडिसिन मध्ये अजून एक गोष्ट मला सांगायची. प्रोसेस फूड जे आहे कुठल्याही फॅक्टरी मधनं येणार आहे, जे घरगुती नाहीये, फॅक्टरी मधनं येणार आहे, पॅक बंद ज्याला म्हणतो, ज्याला 2 महिने 6 महिने अशी किती क्वालिटी असते, एक्सपायरी डेट असते, हात जोडतो, खाऊ नका. बिस्किट कुत्र्याला खाण्यासाठी असतात, माणसांना खाण्यासाठी नसतात. बिस्किट हा कन्सेप्ट जनावरांसाठी किंवा कुत्र्यांसाठी आहे. कुकीज आपल्यासाठी असतात, पण तेही मी सांगणारे करते मैद्याचे असतात, तेही खायचे नाहीयेत. काय कुकीज बनवायचे, घरात बनवा, नाचणीचे बनवा, ज्वारीचे बनवा, वगैरे वगैरे. आणि हा फूड मेडिसिन मध्ये चपाती भात जेवढं टाळता येईल तेवढं टाळा. सणावाराला पूर्वी नाही का, सणावाराला चपाती खायचो आपण. आठवते का? जुन्या मंडळींना आठवत असेल कदाचित. तुमच्या वाढवडिलांना विचारा कधी खायची चपाती. सणावाराला व्हायची. भाकरी मिलेट्स हे अन्न आपलं आहे ते खा. राईट. सो माय डिअर फ्रेंड्स, फूड मेडिसिन मध्ये प्रोसेस फूड अजिबात, पॅक बंद फूड अजिबात खायचं नाही. फॅक्टरीचं फूड खायचं नाही. ब्रेड तर अजिबात नाही. मैद्याचे पदार्थ, बेकरी पदार्थ 100% बंद. घरातलं अन्न खाओ. 6-7 महिने 8 महिने वर्षभर आधी डायबिटीज मध्ये बाहेर पडा, लाईफस्टाईल डिझीज बाहेर पडा. छोटी सूट आपण पुढे गेल्यावर बघू. आधी बाहेर तर पडा. करेक्ट. प्रोसेस फूड आयुष्यभर खायचं नाही आपल्याला. हा कधी ते चीट डे वगैरे असं करतात लोक. बघा, चीट डे म्हणून एक दिवस असं खातात की आठवड्याभराची कसर काढून टाकतात. काय उपयोगाचं नाही चीट डे. राईट. आधी आजारातून मुक्ती मिळूया. चीट फ्रॉम मेडिसिन करूया आधी. राईट. तिसरा पार्ट आहे अर्थ इज मेडिसिन. आपला आणि धरती मातेचं कनेक्शन लूज पडलंय. म्हणजे काय संपर्क होत नाहीये. संपर्क होत नाही. आपला माझा सुद्धा संपर्क बऱ्यापैकी. काल मी मुलीच्या परीक्षेसाठी गेलो होतो कॉलेजमध्ये, आणि नेमकं तिकडे मस्त गार्डन होतं. गार्डन पण नाही, रोडच्या डिवायडर मध्ये त्यांच्या इथे जे गार्डन बनवलं होतं त्यांनी मस्तपैकी त्याच्यावर नळत होतो. स्पष्ट शब्दात का मेडिसिन आहे. छान पैकी म्युझिक लावलं होतं. मस्त हेडफोन टाकले होते. बासरीचं म्युझिक होतं. छान पैकी रिलॅक्सेशन केलं. एकदम 0 व्होल्ट थेरपी काम करते. अनवाणी चालायचं असते. लोक काय करतात, आमच्या बिल्डिंगच्या खाली ना अनवाणी चालतात. कशावर? सिमेंटच्या रस्त्यावर. सॉरी पेवर्सवर. डांबरी रस्त्यावर नाही चालायचं. काय उपयोग नाही त्याचा. ॲक्युप्रेशरचा थोडा होत असेल, पण जो खराब पृथ्वीचा फायदा मिळाला पाहिजे, धरती मातेचा मिळाला पाहिजे, नाही मिळत आहे. आपली नाळ तुटली माय डिअर फ्रेंड्स. गार्डन मध्ये जा, गवतावर चाला, गवतावर लोळा, बसा. एक वेळ चिखल विकल असलं तरी चालेल. लागू दे कपडे खराब होते, काही प्रॉब्लेम नाही. 0 व्होल्ट थेरपी कामाला येते. आपल्या आत निगेटिव्हिटी कमी होते. साध्या सायंटिफिक नाही बोलत आहे. निगेटिव्ह आयन्स कन्सेप्ट आहे ना, तो कमी होतो. 0 व्होल्ट थेरपीला आपण येतो आणि हिलिंग चालू होतं. आज आम्ही 7व्या मजल्यावर होतो. दुर्दैव आहे आमचं. आता आमचा बंगला होता चिंचवडमध्ये, लिंक रोडला. तिथे आता आहे, तिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. भविष्यात माय वेलनेस ऑफिस तिकडे होईल, आपल्या ओन 4 मजली बिल्डिंग मध्ये. तिथे काय होतं की फरशी नव्हती. आजूबाजूला बंगल्याच्या बाजूला बगीचा होता. आपल्याला कधी तिथे मातीचा संपर्क येत होता, आता येत नाहीये. जाणीवपूर्वक तुम्हाला काय करायचं, पृथ्वीचा संपर्क आणायचा आहे. रेग्युलर बेसिसवर, कधी काय नको, रेग्युलर बेसिसवर. भले 2, 5, 10 किलोमीटर लांब जावं लागलं, गाडी घेऊन चालेल. जावा, शेतामध्ये जावा, अनवाणी फिरा. राईट. ओके. सनलाइट इज मेडिसिन. सूर्यप्रकाश घ्यायचा आहे. जे सूर्यप्रकाशातून मिळू शकते ते कशातून मिळू शकत नाही माय डिअर फ्रेंड्स. ह्याला विस्तृत सांगायची गरज नाही. घ्या. पर्याय नाही. लाईफस्टाईल डिसीज झाली आपल्याला, किंवा घ्या. होऊ नये म्हणून घ्या. टाइम इज मेडिसिन, फूड इज मेडिसिन, अर्थ इज मेडिसिन, सनलाइट इज मेडिसिन. आणि डोंट वरी, मी ज्या वेळेला आमच्याकडे शुगर वेलनेस किट घेणार आहात, त्याच्याबरोबर तुम्हाला दर महिन्याला 15 दिवसातून एकदा, म्हणजे महिन्याला 2 वेळेला 1 तास झूम वरती मार्गदर्शन मिळणार आहे.
राईट मेडिसिन बद्दल आम्ही काही सांगणार नाही, त्याच्यामध्ये तुमचा डॉक्टर फार एक्सपर्ट आहे आणि त्याची त्याची एक्सपर्टीज तुम्हाला कशी वापरायची मेडिसिन कमी करण्यासाठी. बाकीचा कार्यक्रम आम्ही तुमचा करू देऊ, डोंट वरी. राईट, सो हेल्दी हेल्दी राहायचं, व्यायाम करायचं, रोज योगा करा, प्राणायाम करा. राईट छोटे छोटे आसनं करा, जमीन तशी करा. कदाचित वय पुढे गेला असेल, थोडं करा. शरीराला कामाला कामाला वाढूया. कुठल्याही वयामध्ये योगा कुठल्याही वयामध्ये करता येतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट योगा आजारी माणसाने करता येतो. आजारी माणसाने करता येतो. जिम मधला व्यायाम आजारी माणूस करू शकत नाही, पण योगाची आजारी माणूस सुद्धा योगा करू शकतो. म्हणजे आजारी पडल्यावर करा असं मला म्हणायचं नाहीये. प्राणायाम करा, 7 ते 8 झोपा. मोबाईल बाजूला ठेवा. ते आपल्या गरजेचं नाहीये. स्ट्रेस रिडक्शन साठी, तणाव कमी करण्यासाठी 7 च्या ढाब्यावर जाऊ नका. हो, हसा खेळा, थोडंफार हास्यचित्र बघा. घरांमध्ये कुणाला तरी बोटाला चिमटे काढा, हसी मजाक करा. पोरखट वागा. लहान मुलांप्रमाणे वागावं. माझी छोटी मुलगी मला फार वैतागते. तिला कळतच नाही मी पप्पा आहे का तिचा भाऊ आहे. हॅलो, मस्ती सुरू असते. मिसेस पण कंटाळते. काही प्रॉब्लेम नाहीये. कंटाळते म्हणजे काय, हसी मजाक काय असं वेड्यासारखं करता. वेड्यासारखं करत नाही माणूस. प्रॉब्लेम आहे त्याला तणाव वाढत चाललाय. हॅलो, हसी मजाक झाले पाहिजे. मित्रमंडळाला जुन्या फोन करा. राईट, फोन करत राहा. स्ट्रेस रिडक्शन झालं पाहिजे. थोडं ध्यान धारणा करा, मेडिटेशन कोणाचंही करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, योग निद्रा करा. आठवड्यातून किमान 1-2 वेळेला योग निद्रा झाली पाहिजे. ओके, माझ्याकडे संबंधाचे कोर्स खरेदी करा. नको, माझं काही कंटेंट युट्यूबला सुद्धा फ्री अवेलेबल आहे, डोंट वरी. राईट, अल्फा म्युझिक ऐका. कुठलंही म्युझिक नका ऐकू, अल्फा म्युझिक ऐका. ओके, त्याच्यानंतर डेल्टा म्युझिक ऐका. रात्री झोपी जाताना युट्यूबला फ्री अवेलेबल आहे, डाउनलोड करून ठेवायचं. पैसे खर्च करायचे नाही. माझ्यावर पण नका खर्च करू, काही अडचण नाहीये. रात्री झोप लवकर येत नसेल तर काय करायचं असतं, लवकर झोपायचं. रात्री झोप येत नाही सर लवकर, काहीच करू नका. पडून राहा. पडल्यानंतर हेडफोन लावा. सगळ्या दुनियाला म्हणजे आपल्या घरात सगळ्यांना ऐकू दे ना. डेल्टा म्युझिक लावायचं. डेल्टा म्युझिक, दुसरं कुठलंही म्युझिक लावायचं नाही. डेल्टा म्युझिक युट्यूबवर 1-1.5 तासाचं डाउनलोड करून ठेवा. डेल्टा म्युझिक सवय लावून द्या, चालेल. कारण ते आपल्या शरीराला रिज्युनेट करतं आणि झोप लवकर आणतं. आणि अल्फा म्युझिक रात्री झोपताना ऐकायचं. ते स्ट्रेस रिडक्शन साठी. मेडिटेशनला बसले मस्त बासरी म्युझिक किंवा अल्फा म्युझिक लावायचं आणि शांत बसायचं 15-20 मिनिटं. तुम्हाला मी स्वसंबोधनाचा कोर्स नंतर पुढे देईन. स्वसंबोधन जर तुम्ही शिकलात, 20 मिनिटं जर स्वसंबोधनाच्या स्थितीमध्ये राहिला तर 3 तासाची झोप कव्हर करतं. हॅलो, याचा अर्थ कमी झोपा असं मी तुम्हाला सल्ला देत नाहीये. नाही जमलं एखाद दिवस. परवा दिवशी जशी आमची साताऱ्याची टीम आली होती, बरोबर आहे, ते जवळपास 3 वाजता गेले. रात्री उशिरा आले. त्यांची कामधंदे उरकून रात्री उशिरा आले 11:30 दरम्यान. आणि ते गेले किती वाजता, जवळपास 3 वाजता गेले. ते लेट पोहोचले असतील. लेट म्हणजे काय, पहाटे सकाळीच पोहोचले असतील ते साताऱ्याला. तर त्या दिवशी आणि मला लगेच 6:30 वाजता उठून कुठे जायचं होतं, मुलीला सीईटीच्या एक्झामला घेऊन जायचं होतं. 3 तास झोप झाली फक्त. दिवसभर परत आपलं रिपीट चालूच आहे. आणि रात्री परत आल्यावर झोप लागतं. त्या दरम्यान ऑफिसमध्ये बसलं 10-15 मिनिटं मला झोपायचं नाहीये. स्ट्रेस रिडक्शन करण्यासाठी स्वसंबोधनाचं टेक्निक कसं वापरायचं माहिती आहे. तुम्ही माझी 3 तासाची 2.5 तासाची झोप कव्हर केली. हे तुम्हाला पण शिकायचे. आपण स्टेप बाय स्टेप हे सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवणारे माय डिअर फ्रेंड्स. राईट, का कारण तुम्ही माय वेलनेसचे प्रमोटर आहात आणि तुम्ही जगाला हे ओरडून सांगणार आहात, निशुल्क सांगणार आहात. तुम्हाला निशुल्क द्यायला काय अडचण. फक्त प्रॉडक्ट तुम्ही पण निशुल्क देऊ शकणार नाही, मी देऊ शकणार नाही, कारण ती दुसरी कुठली तरी फॅक्टरी बनवते. राईट, पण ते स्वस्तात कसं मिळेल याची योजना आम्ही खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला इथे इन्व्हाइट केले त्यांना तुम्हाला भेटायचे, संपर्क करायचा. राईट, त्यानंतर बघा हे सकाळी काय खायचंय, दुपारी काय खायचंय, मधल्या वेळेला काय खायचंय, राईट, सायंकाळी काय खायचं, रात्री काय खायचं, याचं स्क्रीनशॉट काढून ठेवलं तरी हरकत नाहीये माय डिअर फ्रेंड्स. राईट, पण ढोबळ मत मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. निरोगी असेल तर काय करायचं सांगितले. लाईफस्टाईल बिझी झालं तर काय करायचं ऑलरेडी सांगितले. याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा. मराठी समजत नसेल इंग्लिशचा काढून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. राईट, आणि हा रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. सो त्याची चिंता तुम्हाला करण्याची आवश्यकता नाहीये. माय डिअर फ्रेंड्स, माय वेलनेस शुगर किट किंवा माय वेलनेस जे माय हर्बल मध्ये सुपरफूड किट आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. त्या व्यक्तीच्या माध्यमातून ज्या व्यक्तीने तुम्हाला असा व्हिडिओ फॉरवर्ड केलाय किंवा तुम्हाला या मीटिंग मध्ये बोलावलंय. राईट, सो माय डिअर फ्रेंड्स, माय वेलनेस निश्चित रुपयाच्या मिशन मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही जे पाऊल उचललंय अभिनंदन आहे. आमचं एकच मिशन आहे. ते मिशन म्हणजे आजारातून मुक्ती. मी लाईफस्टाईल आजाराबद्दल बोलतो. आजारातून मुक्ती, औषधातून मुक्ती
आणि सप्लिमेंट मधून सुद्धा मुक्ती. आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे की तुम्ही हे हे एक एक घेतल्यानंतर तुम्हाला आयुष्यात परत कधी घ्यावं लागून नये. येस, ही प्रार्थना आहे माय डिअर फ्रेंड्स, फ्रेंड्स. राईट? सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच. सो सो मूळ आजार आहे आज भारतामध्ये जवळपास 8-9 कोटी जनता ऑलरेडी डायबिटिक झालेली आहे आणि तेवढीच जनता 8-9 कोटी जनता ही प्री डायबिटिक मध्ये आहे, लक्षात घ्या. आणि फार भयानक चित्र आहे. 2040 मध्ये सांगितलं जातं ICMR ICMR असेल किंवा WHO असेल किंवा किंवा ज्या विविध संस्था ज्या रिसर्च करतात त्या डेटा सांगतात की भारताचं निम्म पॉप्युलेशन 2040 मध्ये डायबिटिक असेल. परमेश्वराची कृपा असेल, तुम्ही आम्ही एकत्र काम करूया, या फिगर पर्यंत पोहोचूच नाही, त्यांचं खोटं ठरावं अशा भावनेने कार्यरत राहूया माय डिअर फ्रेंड्स, राईट? सो थँक्यू व्हेरी मच. आज थोडासा मी 10 मिनिटं तुमचा वेळ जास्त घेतलाय आणि अजून पुढच्या रविवारी याच्यामध्ये ह्या स्लाइड्स मध्ये निश्चितच काही ना काही सुधारणा असेल, इम्प्रुव्हमेंट असेल. लक्षात घ्या, आज मला करायची होती पण आज पुन्हा एकदा काय झालं, ऑफिसमध्ये खूप सारे गेस्ट असल्यामुळे मला लीडर्स लोक असल्यामुळे मला याच्यात जास्त काम नाही करता आलं. पण डेफिनेटली दर रविवारी 8 वाजता आपण फक्त माय वेलनेस नेचर क्युअर अवेअरनेस प्रोग्राम. तुम्हाला असं वाटेल फक्त की माय वेलनेस नेचर क्युअर कंपनीचं नाव आहे, ऑफकोर्स आहे, पण माय वेलनेस माझ्या वेलनेस साठी नेचर क्युअर कसं वापरायचं याचा अवेअरनेस प्रोग्रामच दर रविवारी असणारे 8 वाजता. ओके, समजलं असेल, निश्चित तुम्हाला समजलं असेल. आणि दर मंगळवारी फक्त आपण मुलांच्या करिअरसाठी 8 वाजता सेम लिंक असते. दर मंगळवारी 8 वाजता फक्त मुलांच्या करिअरची दिशा देण्यासाठी DMIT वरती सेमिनार होणार आहे. आणि प्रत्येक गुरुवारी फक्त जर तुम्हाला माय वेलनेस प्रमोटर व्हायचंय आणि अर्थार्जन देखील करायचंय, राईट? इतर आजारी लोकांना सुद्धा आजारातून किंवा व्यसनातून मुक्त करायचंय. कारण औषध गोळ्या हे सुद्धा व्यसन झाले हो आपलं, न टाळता येणार, राईट? इतरही व्यसन असले तरी आपण त्यांना मदत करू, डोंट वरी. दर गुरुवारी फक्त बिझनेस प्लॅन वरती काम प्रेझेंटेशन होईल आणि ते प्रेझेंटेशन जास्त वेळ नसतं, 50 मिनिटं असतं. पण ह्या विषयाला थोडंसं विस्तृत बोलावं लागतं, 1 तास साधारण, राईट? सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. परत भेटूया मंगळवारी आणि येणाऱ्या गुरुवारी.